ओके. आता आपण हार्ट कडे जाऊ, मेन सिस्टीम कडे जायचं, जात आहे आपण सर्क्युलेटरी सिस्टीम कडे. आता तुम्ही ही व्यवस्थित आता डायग्राम बघा. ओके. आपण बघितली आहे लहानपणी, आपण हे सगळी काढलेली आहे, एकदा रिव्हिजन करायचंय. बघा तुम्ही, हे जे आहे हार्ट मध्ये काय असतात, 4 चेंबर्स असतात. ओके. राईट एट्रियम, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल. ओके. आणि ह्याच्यामध्ये इंट्रा व्हेंट्रिक्युलर सेप्टम असतं. म्हणजे यातलं ब्लड कधीही लेफ्ट एट्रियम मध्ये जाऊ शकत नाही किंवा यातलं ब्लड इथे जाऊ शकत नाही. याच्यामध्ये एक बारीकसा पडदा असतो. जर ते मिक्स झालं तर ते वेगवेगळे डिसीजेस होतात. तर याच्यामध्ये हे राईट एट्रियम चेंबर, हा राईट व्हेंट्रिकल चेंबर, हा लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल. ओके. आता ही तुम्हाला दिसतीये, ही सुपिरियर व्हेना केवा, ही दिसतीये तुम्हाला. तुम्हाला कर्सर दिसतोय ना व्यवस्थित? जरासं लक्ष द्या. फक्त एकदा जरासं तुम्हाला हे कळलं ना, तर तुम्हाला सर्क्युलेटरी सिस्टीम पटकन कळून जाईल. तुम्ही एका डायग्राम मध्ये तुम्हाला ती सर्क्युलेटरी सिस्टीम समजून जाईल. ओके. रिव्हिजनच आहे. एक बघा, हे सुपिरियर व्हेना केवा. सुपिरियर व्हेना केवा काय, व्हेना व्हेन्स काय करतात, व्हेना म्हणजे व्हेन. तर व्हेन काय करतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पूर्ण हार्टकडे आणतो, की नाही. मग ही सुपिरियर व्हेना केवा जी आहे ती वरच्या, म्हणजे आपल्या बॉडीच्या वरचे जे आहे, आपले हेड आहे, हँड्स हे वगैरे, इकडचं जे सगळं ब्लड आहे ते सुपिरियर व्हेना केवाच्या द्वारे राईट एट्रियम मध्ये येतं. आणि ही इकडची जी खालची दिसते तुम्हाला, सॉरी, इन्फिरियर व्हेना केवा, ही इन्फिरियर व्हेना केवा जी काय आहे ती खालचं, म्हणजे पायातलं, लेगचं खालच्या बाजूचं सगळं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ती इन्फिरियर व्हेना केवाला आणते. ही सुपिरियर व्हेना केवा सगळं ब्लड, डिऑक्सिजनेटेड ब्लड आणते. आणि इन्फिरियर व्हेना केवा खालच्या पूर्ण बॉडी पार्ट्स मधलं सगळं डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट एट्रियम मध्ये आणते. ओके. हा कॉन्सेप्ट कळाला की सुपिरियर व्हेना केवा आणि इन्फिरियर व्हेना केवा आपल्या बॉडीतलं डिऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे ते गोळा करून राईट एट्रियम मध्ये आणतात. ओके. राईट एट्रियम मध्ये इथे आलं डिऑक्सिजनेटेड ब्लड, इथं डिऑक्सिजनेटेड ब्लड थोडा वेळासाठी राहील. इथे एक छोटीशी वॉल्व असते राईट एट्रियम आणि राईट व्हेंट्रिकलच्या मध्ये, त्याला ट्रायकस्पिड वॉल्व म्हणतात. ट्रायकस म्हणजे काय, 3 असे कस्प्स असतात त्याला. त्या म्हणून त्याला ट्राय, 3 असतात म्हणून ट्राय, आणि इकडच्या बाजूला 2 असतात म्हणून बायकस्पिड किंवा मायट्रल वॉल्व असंही म्हणतात त्याला, जी लेफ्ट साइडला असते. राईट साइडला जी असते ती ट्रायकस्पिड वॉल्व, ती राईट एट्रियम मधून राईट व्हेंट्रिकल मध्ये ब्लड येण्यासाठी, कारण सगळंच ब्लड कंटिन्युअस नाही व्हायला पाहिजे ना, ते थोडा वेळ तिथं थांबतं, त्यासाठी ते थांबवण्यासाठी एक वॉल्व तिथं बसवलेली असते, त्याला ट्रायकस्पिड वॉल्व म्हणतात. तर राईट एट्रियम मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं, त्याच्यानंतर ट्रायकस्पिड वॉल्व ओपन होते. त्याची हे झाली की ते भरलं की ती ट्रायकस्पिड वॉल्व ओपन होते आणि राईट व्हेंट्रिकल मध्ये सगळं ब्लड आणलं जातं. ओके. आता राईट व्हेंट्रिकल मध्ये ब्लड आणल्यानंतर काय होतं की हे जे ब्लड आहे ऑक्सिजनेटेड साठी आपण पल्मोनरी आर्टरीच्या थ्रू, आता इथे बघा, इथे पल्मोनरी आर्टरी आली आहे, ही एकच एक्सेप्शन आहे आर्टरी जी डिऑक्सिजनेटेड ब्लड काय करते, तिकडे हे, कारण डिऑक्सिजनेटेड ब्लड कोण आणते, व्हेन्स आणतात. पण इथे पल्मोनरी आर्टरी जी आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्स कडे पाठवते. ओके. लंग्स कडे पाठवल्यानंतर लंग्स मध्ये त्याचं प्युरिफिकेशन होते. आता ते कसं होतंय आपण ते नंतर बघणार आहे, पण आता तुम्ही कॉन्सेप्ट समजून घ्या. डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं राईट एट्रियम मध्ये, राईट एट्रियम मधून ट्रायकस्पिड वॉलच्या द्वारे आलं ते लेफ्ट राईट व्हेंट्रिकल मध्ये, राईट व्हेंट्रिकल मधून पल्मोनरी आर्टरीच्या द्वारे गेलं ते लंग्स मध्ये, लंग्स मध्ये त्याचं प्युरिफिकेशन होतं. फुल म्हणजे प्युरिफिकेशन काय होतं, म्हणजे काय होतं, जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ऑक्सिजनेटेड होतं. ओके. ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते काय होणार की पल्मोनरी व्हेनच्या द्वारे, ही पण एक्सेप्शन आहे की पल्मोनरी व्हेन हे नेहमी डिऑक्सिजनेटेड ब्लड आणायला पाहिजे, व्हेन आहे म्हटल्यावर, पण पल्मोनरी व्हेन हे ऑक्सिजनेटेड ब्लड आणतं. मग हे ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते पल्मोनरी व्हेनच्या थ्रू लेफ्ट एट्रियम मध्ये येतं. लेफ्ट एट्रियम मधून जसं इथं ट्रायकस्पिड वॉल्व असते तशी इथं मायट्रल वॉल्व किंवा बायकस्पिड वॉल्व असते. तर ही लेफ्ट एट्रियम मधून मायट्रल वॉल्वच्या द्वारे हे लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येतं. नंतर लेफ्ट व्हेंट्रिकल मधून इथं एक अवॉर्टिक वॉल्व असते. ओके. ही अवॉर्टाची वॉल्व असते. अवॉर्टा म्हणजे सगळ्यात मोठी आर्टरी जी पूर्ण बॉडीला
ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करते. ओके, तर ही वॉल्व ओपन होते आणि इथून एओर्टाच्या द्वारे वेगवेगळे त्याचे ब्रांचेस पडतात, सुपिरियर, इन्फिरियर असे ब्रांचेस पडतात आणि त्यातून पूर्ण बॉडीला आपला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय होत राहतो आणि ही सायकल कंटिन्युअस आपल्या बॉडीमध्ये होत राहते. डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं, ते नंतर राईट ॲट्रियम मध्ये येतं, राईट ॲट्रियम मधून राईट वेंट्रिकल मध्ये जातं, नंतर ते पर्मोनरी आर्टरीच्या द्वारे प्युरिफिकेशन साठी लंग्स मध्ये पाठवलं जातं. लंग्स मध्ये प्युरिफिकेशन होतं म्हणजेच काय होतं, ते डिऑक्सिजनेटेड ब्लड ऑक्सिजनेटेड होतं. मग ते ऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी व्हेनच्या द्वारे लेफ्ट ॲट्रियम मध्ये पाठवलं जातं. लेफ्ट ॲट्रियम मधून बायकस्पिड किंवा मायट्रल बॉलच्या द्वारे लेफ्ट वेंट्रिकल मध्ये येतं. नंतर त्याच्यानंतर अवॉर्टिक वॉल्व येते. अवॉर्टिक वॉल्वच्या द्वारे अवॉर्टाच्या द्वारे पूर्ण बॉडीमध्ये हे सगळं सर्क्युलेट केलं जातं. समजले तुम्हाला कॉन्सेप्ट? अजून तुम्हाला बेसिक नाही समजलं कुणाला तर पुन्हा मी एकदा सांगते. हे जर तुम्हाला समजलं ना, सर्क्युलेटरी सिस्टम तुमची तुम्हाला कळली. ओके, कळलं तुम्हाला हे कॉन्सेप्ट कसं आहे? सुपिरियर वेना केव्हा, इन्फिरियर वेना केव्हा मधून डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं, राईट ॲट्रियम मध्ये आलं, राईट ॲट्रियम मधून ट्रायकस्पिडच्या द्वारे राईट वेंट्रिकल मध्ये गेलं, राईट वेंट्रिकल मधून पल्मोनरी आर्टरीच्या द्वारे प्युरिफिकेशन साठी लंग्स कडे गेले, लंग्स मध्ये ते प्युरिफाय झालं, प्युरिफाय होऊन पल्मोनरी व्हेनच्या द्वारे लेफ्ट ॲट्रियम मध्ये आलं, लेफ्ट ॲट्रियम मधून मायट्रल वॉल्वच्या द्वारे लेफ्ट वेंट्रिकल मध्ये गेलं, लेफ्ट वेंट्रिकल मधून अवॉर्टिक वॉल्व ओपन झाली, नंतर ते अवॉर्टामध्ये गेलं, अवॉर्टामधून वेगवेगळ्या ब्रांचेसद्वारे ते पूर्ण बॉडीमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय केला गेला. ओके, एकदा तुम्हाला हे कळलं तर आपण आता वाचते ते मी बघा याच्यामध्ये. इट इज सिच्युएटेड इन द थोरॅसिक कॅव्हिटी बिटवीन लंग्स मोर टू द लेफ्ट साइड. हे लेफ्ट साइडला थोडा जास्त प्रमाणात लेफ्ट साइडला असतो. ओके, हार्ट सिच्युएटेड द थोरॅसिक केज अँड द लंग्स प्रोटेक्ट द हार्ट. साइज ऑफ द हार्ट इज फिस्ट ऑफ द ओनर. म्हणजे प्रत्येकाच्या हाताचा साईज डिफरंट असतो. तर आपल्या हाताचा फिस्ट केल्यानंतर जेवढा साईज होईल तेवढा साईज हा हार्टचा असतो साधारणपणे. आणि साधारणपणे बघायला गेलं तर 200 ते 250 ग्रॅम वजन आहे हार्टचं. Okay, the heart is made up of involuntary muscle which is reddish in color and has cross stripes that can be seen under the microscope. Actually मसलचे आपण प्रकार बघितलेले लास्ट टाइम तुम्हाला आठवत असेल तर 3 प्रकार बघितलेले आपण की नाही, व्हॉलंटरी, इनव्हॉलंटरी आणि कार्डियक. आपल्या मध्ये आपण एक वेगळा त्याचा सेक्शन केलेला आहे. जरी ते इनव्हॉलंटरी असले तरी काही व्हॉलंटरीचे फीचर्स त्याच्यामध्ये आहेत म्हणून कार्डियक वेगळा केलेला आहे. तर हा इनव्हॉलंटरीच असतो. इनव्हॉलंटरी म्हणजे काय, या हार्टवर आपला कंट्रोल नाहीये. ओके, म्हणून तो इनव्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे जसे हे स्केलेटल मसल, आपण हात हलवला तर आपला हात हलणार, तर दॅट इज व्हॉलंटरी. आणि हे इनव्हॉलंटरी काय आहे, हे आपलं काम आज चालू असतं म्हणून. तर हा इनव्हॉलंटरी मसल आहे, रेडिश इन कलर असतो आणि याचे क्रॉस स्ट्राइप्स असतात. आणि हार्ट मसल्सलाच काय म्हणतात, कार्डियक. म्हणजे हार्टशी रिलेटेड कोणताही शब्द आला कार्डियक म्हटलं तर तो हार्टशी रिलेटेड आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, आउटर एक्सटर्नल स्ट्रक्चर बघूया आपण. आउटर लेअर ऑफ द हार्ट इज कॉल्ड पेरिकार्डियम. जो बाहेरचा लेअर असतो त्याला पेरिकार्डियम म्हणतात. द पेरिकार्डियम इज अ फायबर मेम्ब्रेन फाउंड एज अ एक्सटर्नल कवरिंग अराउंड द हार्ट. It protects the heart by producing a serous fluid which serves to lubricate the heart and prevent friction between the surrounding organ. Okay, याच्या हार्टच्या भोवती जे बाहेरचं आवरण आहे त्याला काय म्हणतात, पेरिकार्डियम म्हणतात. ओके, आणि हे काय करतं, प्रोटेक्ट करतं हार्टला. कारण कुठलाही पेरिकार्डियम जो आहे प्रत्येक ऑर्गनला असतो आणि तो जो बाहेरचा लेअर आहे तो त्या ऑर्गनला प्रोटेक्ट करत असतो. तर हा हार्ट बाय प्रोड्युसिंग ते सिरस फ्लुइड हे करतं, ज्याच्यामुळे लुब्रिकेशन किंवा फ्रिक्शन वगैरे जरी त्याच्यामध्ये झालं तर त्याच्यापासून प्रोटेक्शन होतं. Surrounding the organs. Apart from the lubrication, the pericardium also helps the holding the heart in its position. ओके, त्या पोझिशनला जिथं आहे ते हार्ट, ते पोझिशनला मेंटेन करण्याचं काम सुद्धा पेरिकार्डियम करतं. अँड बाय मेंटेनिंग अ हॉलो स्पेस फॉर द हार्ट टू एक्सपांड इटसेल्फ व्हेन इट इज फुल. ज्यावेळेला हार्टबीट जे होतं की नाही, एकदा एक्सपांड होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं, एक्सपांड होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं, तर तेवढी स्पेस त्याला पाहिजे. आपले ऑर्गन्स कसे बसवलेले आहेत खचाखच आहे ना, तर तेवढी स्पेस देण्यासाठी पेरिकार्डियमचा तिथे यूज होतो. The pericardium has two exclusive layers, visceral layer and parietal layer. Visceral means जी डायरेक्टली विसरा means काय,
जो ऑर्गन आहे त्याला विसरा असं पण म्हणतात आपल्या मेडिकल भाषेमध्ये. तर ते विसरल लेअर म्हणजे जी आउटर लेअर जी आहे हार्टची ती विसरल लेअर आहे आणि आतली जी लेअर आहे ती परायटल लेअर आहे. इट फॉर्म्स द सॅक अराउंड द आउटर रिजन ऑफ द हार्ट दॅट कंटेन्स द फ्लुइड इन द पेरिकार्डियल कॅव्हिटी. म्हणजे जे आपण आता बघितलं की सिरस फ्लुइड हे होतं ज्याच्यापासून लुब्रिकेशनचं काम करतं आणि प्रोटेक्ट पण करतं. तर ती परायटल लेअर करते. तर त्याचे पेरिकार्डियमचे 2 लेअर येतात, विसरल लेअर आणि परायटल लेअर. ओके. Structure of the heart wall. Heart wall is made up of 3 layers, namely epicardium, myocardium and endocardium. Okay, epicardium is the outermost layer of the heart. It is composed of the thin layered membrane that serves to lubricate and protect the जे आपण म्हटलेलं आता पेरिकार्डियम म्हणजेच epicardium जे बाहेरचं लेअर आहे. ओके. त्याच्यानंतर मधलं लेअर नेहमी कुठलं असतं, मसल्स असतं. मसल्सशी रिलेटेड कोणताही शब्द आला तर मायोकार्डियम. तर मायोकार्डियम दिस इज द लेअर ऑफ द मसल टिश्यू and it constitutes the middle layer wall of the heart. It contributes the thickness and is responsible for the pumping action. जी हार्टची पंपिंग ऍक्शन आहे ती पूर्ण मसलवर डिपेंड असते. तुमचं मसल जितकं चांगलं काम करतं तेवढं हार्ट व्यवस्थित काम करतं. ज्या वेळेला हार्टचं मसल व्यवस्थित पंपिंग करत नाही, मसल व्यवस्थित काम करत नाही, त्यावेळी नाही म्हणतात ना हार्टचा रिदम कमी आला किंवा हार्ट स्लो हे करतं, तर त्याच्यामध्ये मसलचं काम असतं. मसलला तो व्यवस्थित काम करत नाही, त्याच्यामुळे हार्ट थकतो आणि लवकर आणि हार्ट रिलेटेड डिसीजेस चालू होतात. आणि जी आतली लेअर आहे ती एंडोकार्डियम. इट इज द इनर मोस्ट लेअर दॅट लाइन्स द इनर हार्ट ऑफ द चेंबर अँड कव्हर्स द हार्ट वॉल्स. हे जे हार्ट वॉल जे आपण बघितले ना, ट्रायकस्पिड वॉल, बायकस्पिड वॉल, एओर्टिक वॉल, ते सगळे आहे त्याला कव्हर करायचं काम एंडोकार्डियम करतं. फर्दर मोर इट प्रिव्हेंट्स द ब्लड फ्रॉम sticking to the internal wall, thereby preventing potentially fatal blood loss. ब्लड क्लॉट्स जे आहेत ते होऊ देण्याचं काम ऑलरेडी नेचरनं सगळं केलेलं आहे, पण तरी सुद्धा त्यातून जर ते कंट्रोलमध्ये नाही राहिलं तर वेगवेगळे डिसीजेस होतात. ओके. 3 लेअर कळले. इपिकार्डियम म्हणजे पेरिकार्डियम, मधला मायोकार्डियम आणि तिसरा एंडोकार्डियम. आता आपण इंटरनल स्ट्रक्चर मध्ये जाऊ. हे बाहेरचं स्ट्रक्चर कळलं. हार्ट जसा असतो, हार्ट मध्ये आपले 3 लेअर आहे, पेरिकार्डियम, आपलं मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम. आता इंटरनल मध्ये काय काय, आता आपण ते सगळं बघितलं. त्याच्यामध्ये किती चेंबर्स असतात, असे साधे साधे क्वेश्चन विचारतात. किती चेंबर्स असतात हार्टला, तर 4 चेंबर्स असतात. ओके. इट इज डिवायडेड इंटू राईट. आता मी तुम्हाला जे सांगितलं तेच. It is divided into right and left side by partition called the septum. जे मी म्हटलेलं इंट्रा ventricular septum असतं ते. Each side is further divided into upper and lower chamber by a wall. जे आता आपण बघितलं. राईट अँड लेफ्ट. राईट मध्ये राईट ऍट्रियम, वरचे जो असतात तो ऍट्रियम असतो, खालचा जो असतो व्हेंट्रिकल असतो. लेफ्ट मध्ये वरचा जो असतो ऍट्रियम असतो, खालचा जो असतो व्हेंट्रिकल असतो, मध्ये जी असते ती सेप्टम असते. ओके. ईच साइड इज फर्दर डिवायडेड इंटू अप्पर अँड लोअर चेंबर्स बाय अ वॉल. थस 4 chambers are formed. There is no connection between the two sides of the heart. हे काय येतं? टू आपण बघितलं सेप्टम आहे म्हणून ते कनेक्शन नाहीये. द अप्पर 2 चेंबर्स आर कॉल्ड द राईट अँड लेफ्ट एट्रियम अँड द लोअर 2 चेंबर्स आर कॉल्ड द व्हेंट्रिकल्स. वॉल्स बघूया. वॉल्स आता आपण जे बघितले ते एकदा जे मी म्हटलेलं ना की त्याचे हे असतात ट्रायकस्पिड. म्हणजे आता हा समज वॉल्व आहे, त्याच्यामध्ये 3 हे येतात, 1, 2 आणि 3 म्हणून याला ट्रायकस्पिड म्हणतात. राईट साइडला 2 असतात म्हणून याला बायकस्पिड किंवा मायट्रल वॉल असं दोन्ही वर्ड आहेत. ओके. बायकस्पिड किंवा मायट्रल वॉल. जे मायट्रल स्टिनोसिस वगैरे जर तुम्ही कधी नाव ऐकलं असेल तर ह्याच्यामध्ये स्टिनोसिस झाल्यामुळं जो बाय बर्थ डिफेक्ट असतात त्याच्यामध्ये हे वॉल मध्ये डिफेक्ट असतात. आणि हे ट्रायकस्पिड म्हणजे 1, 2, 3 आणि हे बायकस्पिड म्हणजे 2. Okay. Walls are the flaps of the fibrous tissue located in the cardiac chambers between the veins. They ensure that the blood flows in a single direction. Okay. जे वॉलचा मेन म्हणजे जिथंही आपल्या बॉडीमध्ये जिथं जिथं वॉल्स आहेत त्या वॉलचं मेन काम काय आहे
की ब्लड जे आहे तर राईट एट्रियम मधून डायरेक्ट राईट वेंट्रिकल मध्ये जावं, पुन्हा ब्लड फोर्सनं उलट पुन्हा राईट एट्रियम मध्ये नाही जावं यासाठी वॉल्स असतात. नाहीतर ब्लड पुन्हा इथे येऊन जास्त प्रमाणात वेंट्रिकल मध्ये भरलं तर ते पुन्हा वर जाऊ शकतं ना, तर ते होऊ नये म्हणून वॉलची रचना केलेली आहे बॉडीमध्ये. तर वॉल्व काय करतं, तर फुल बॉडीचे जे फ्लो आहे, ब्लडचा फ्लो आहे तो सिंगल डायरेक्शन मध्ये व्हावा. ओके, unidirectional व्हावा. Flaps also prevent the blood from the flowing backwards. Based on their function, valves are of two types. Atrioventricular valve. Atrioventricular means काय, ऍट्रियम आणि व्हेंट्रिकल. ऍट्रियम आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये जे वॉल्व्स असतात ते ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल्व. मग जो राईट साइडला आहे तो आहे ट्रायकस्पिड वॉल्व आणि जो लेफ्ट साइडला आहे तो आहे bicuspid valve किंवा mitral valve. Okay, atrioventricular valve between the ventricles and atria. The valve between the right ventricle and right atrium is the tricuspid valve, and one which is found between the left ventricle and left atrium is called the mitral valve. Okay, semilunar valves are located between the left ventricle and aorta. आता ह्याला सॉरी, ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर कळले, जे ऍट्रिया आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये असतात ते ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल्व. आणि सेमिल्युनर वॉल्व्स कोणते आहेत, जे आपण बघितलं आता लेफ्ट वेंट्रिकल आणि अवॉर्टा. लेफ्ट वेंट्रिकल कडून ब्लड आपल्याला अवॉर्टा मध्ये नेण्यासाठी जे वॉल्व असतात, अवॉर्टिक वॉल्व मी जी म्हटलेली. ओके, तर ती जी आहे ती सेमिल्युनर वॉल्व आहे. आणि इट इज ऑल्सो फाउंड बिटवीन द पल्मोनरी आर्टरी अँड राईट वेंट्रिकल. मीन्स आपण पल्मोनरी आर्टरी मधून ब्लड राईट वेंट्रिकल मध्ये जाण्यासाठी जी वॉल्व आहे ती सुद्धा सेमिल्युनर वॉल्व आहे. एवढ्या डीप मध्ये काय जायची गरज नाही, पण तुम्हाला वॉल्व कळले पाहिजेत की जे ऍट्रिया मधून वेंट्रिकल मध्ये येतात ते ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर, आणि सेमिल्युनर वॉल्व्स जे आहेत ते लेफ्ट वेंट्रिकल आणि अवॉर्टा मध्ये आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. Between right atrium and right ventricle, there is a wall called the tricuspid wall. Between left atrium and left ventricle, there is a wall called the bicuspid wall. The blood flows from the right atrium to ventricle through these walls. The right atrium, आता आपण एकदा रिव्हिजन करू हा, आपण आता जे सगळं बघितले ते. राईट एट्रियम रिसिव्ह कोणतं ब्लड रिसिव्ह करते, डिऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, पहिलं आपल्या लक्षात ठेवायचं, जे सुपिरियर वेना किंवा इन्फिरियर वेना किंवा मधून डिऑक्सिजनेटेड ब्लड येणार आहे राईट एट्रियम मध्ये. राईट एट्रियम रिसिव्ह डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द बॉडी थ्रू वेना किंवा देन इट गोज इन टू द लेफ्ट वेंट्रिकल. कशात, लेफ्ट एट्रियम मधून लेफ्ट वेंट्रिकल मध्ये ट्रायकस्पिड वॉल्व मधून जाणार. त्यानंतर the blood flows to the lungs for purification through the pulmonary artery, and पल्मोनरी आर्टरी थ्रू प्युरिफिकेशन साठी जाणार लंग्स मध्ये प्युरिफाय होणार, ऑक्सिजनेटेड होणार, अँड देन अगेन रिटर्न टू द लेफ्ट एट्रियम टू द पल्मोनरी वेन्स. ओके, देन ब्लड गोज टू द लेफ्ट एट्रियम टू लेफ्ट वेंट्रिकल थ्रू द bicuspid valve, and from left ventricle it goes to the aorta and carried all over the body. ओके, याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही पुन्हा एकदा वाचा आणि मग विचारू शकता. The wall of the left ventricle is thicker as it has pumped the blood to the whole body. ओके, कधीही लेफ्ट वेंट्रिकलची जी वॉल आहे ती थिकर असते. का असते, कारण तिला ते पंप ब्लड करून पूर्ण बॉडीमध्ये सप्लाय करायचं आहे ना, कारण लेफ्ट वेंट्रिकल मधून ती अवॉर्टा मधून फुल बॉडीमध्ये जाते, त्यामुळे त्याला पंपिंग ऍक्शन जास्त पाहिजे, त्यामुळे ती वॉल थिक पाहिजे. थिन असून चालणार नाही, नाहीतर तेवढं पंपिंग ऍक्शन व्यवस्थित होणार नाही आणि फुल बॉडीमध्ये तो ब्लड सप्लाय होणार नाही तेवढ्या वेळामध्ये. त्यामुळे वॉल ऑफ द लेफ्ट वेंट्रिकल इज थिकर नेहमी. द वॉल ऑफ द ऍट्रियम थिन असते. का, कारण त्याला काही जास्त काम नाही, ती त्याच्यामध्ये फक्त येतात ब्लड आणि ते नंतर कस्पिडच्या द्वारे ते वेंट्रिकल मध्ये जातात. त्यामुळे ऍट्रियमची वॉल थिक ठेवायची काही गरज नसते, ती थिन असते. As they have just pushed the blood into ventricles, which requires comparatively less force. The blood is supplied to the heart by right and left coronary artery. हा, आता हे एक इम्पॉर्टंट आहे की ब्लड हार्ट मधून पूर्ण शरीराला पोहोचतं हे आपल्याला माहिती आहे, पण स्वतः हार्टला पंपिंग व्हायला कुठली तरी आर्टरीज काम करायला पाहिजे, म्हणजे त्याला सुद्धा एक ब्लड सप्लाय लागतो. तर तो ब्लड सप्लाय काय आहे, कुठल्या आर्टरीद्वारे जातो, कोरोनरी आर्टरी. लक्षात ठेवायचं, कुठली आर्टरी, कोरोनरी आर्टरी.
ओके. द ब्लड इज सप्लाय टू द हार्ट बाय राईट अँड लेफ्ट करोनरी आर्टरी. स्वतः हार्ट हे सगळ्या बॉडीला ब्लड सप्लाय करतं, पण हार्टला कोण ब्लड सप्लाय करतं? करोनरी आर्टरीज. ओके, राईट अँड लेफ्ट करोनरी आर्टरीज. द नर्व सप्लाय टू द हार्ट इज बोथ सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक, दोन्ही असतात. देर इज नो व्हॉलंटरी ओव्हर द हार्टवर व्हॉलंटरी करू शकत नाही. आपण आता ज्यावेळी रेस्पिरेटरी सिस्टीम बघू, आपण प्राणायामच्या द्वारे थोडंफार त्याच्यावर व्हॉलंटरी कंट्रोल करू शकतो, पण हार्टवर व्हॉलंटरी कंट्रोल करता येत नाही. हार्ट रेट इज कंट्रोल्ड बाय कार्डियक सेंटर इन द मेडुला ऑब्लॉंगेटा ऑफ द ब्रेन. हा जो आपला हार्टचा हे आहे, हे जे म्हणतात ना मानेच्या इथं, आपण ज्यावेळी नर्वस सिस्टीम बघू त्यावेळी तुम्हाला कळेल की स्पायनल कॉर्ड मधून जी खाली जाते ती मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये कार्डियक सेंटर असते. ओके. आता पल्मोनरी सर्क्युलेशन काय आहे बघा. पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणजे काय? आता आपण कसं बघितलं, हार्ट कार्डियक सर्क्युलेशन बघितलं पूर्ण, जसे राईट ॲट्रियम मधून लेफ्ट ॲट्रियम मध्ये आलं, लेफ्ट ॲट्रियम मधून. आता पल्मोनरी मध्ये काय आहे की प्युरिफिकेशन, आता मी म्हटलं ना की लंग्स मध्ये प्युरिफिकेशन होतं, तर ते लंग्स मध्ये प्युरिफिकेशन कसं होतं ते एकदा आपण बघूया. ओके. पल्मोनरी सर्क्युलेशन इज द मुवमेंट ऑफ द ब्लड फ्रॉम द हार्ट टू द लंग्स फॉर ऑक्सिजनेशन, देन बॅक टू द हार्ट अगेन. ओके, म्हणजे काय की ब्लड लेफ्ट वेंट्रिकल मधून आपण बघितलं, राईट अँड राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल मधून पर्मोनरी आर्टरीच्या द्वारे लंग्स मध्ये जातं प्युरिफिकेशन साठी, आणि पुन्हा ते पल्मोनरी व्हेनच्या द्वारे लेफ्ट ॲट्रियम मध्ये येतं. ओके, प्युरिफाय झालेलं. ती जी सायकल आहे ती पल्मोनरी सर्क्युलेशन. Oxygen depleted blood from the body leaves the systemic circulation when it enters the right atrium through the superior and inferior vena cava. The blood is then pumped through the tricuspid valve into the right ventricle. From right ventricle, blood is pumped through the pulmonary valve and into the pulmonary artery. The pulmonary artery splits into the right and left pulmonary arteries and travel to each lung. आता हे आपल्याला माहिती आहे, इथपर्यंत कळलं की राईट ॲट्रियम मधून आलं, राईट वेंट्रिकल मध्ये आलं, राईट वेंट्रिकल मधून पल्मोनरी आर्टरीच्या द्वारे ते लंग्स मध्ये प्युरिफाय होण्यासाठी केलं. आता लंग्स मध्ये काय होते आपण एकदा बघूया. ऍट द लंग्स द ब्लड ट्रॅव्हल्स थ्रू द कॅपिलरी बेड. ओके, आपण काय बघितलेलं, कॅपिलरीज म्हणजे काय, सगळे जे छोटे छोटे असतात ना, म्हणजे व्हेन्स मधून जाऊन छोटे जे येतात व्हेन्यूज, आणि आर्टरीज मधून छोटे जाऊन जे आर्ट्रिओल्स आणि व्हेन्यूज जे आहेत ते सगळे कॅपिलरीज आहेत, सगळ्यात छोटे. म्हणजे आर्टरी मोठी असली तर त्याचा छोटा जो भाग आहे आर्ट्रिओल्स, आणि व्हेन्स ज्या मोठ्या असतात त्यातला जो छोटा भाग आहे ते व्हेन्यूज, आणि तेचा जो सगळा जाळा बनतो तो कॅपिलरीजचा बनतो. तर ऍट द लंग्स काय होते, ब्लड ट्रॅव्हल्स थ्रू द कॅपिलरीज बेड ऑन द अल्व्हिओलाई वेअर गॅस एक्सचेंज ऑकर्स, रिमूव्हिंग कार्बन डायऑक्साइड अँड ऍडिंग ऑक्सिजन टू द ब्लड. इथे काय होतं की कॅपिलरीजच्या लेवलला, ओके, कॅपिलरीजच्या लेवलला काय होतं, कार्बन डायऑक्साइड रिमूव्ह केला जातो, ऑक्सिजन ब्लड मध्ये घेतला जातो, गॅस एक्सचेंज होतो. ओके, गॅस एक्सचेंज जे होतं, गॅस एक्सचेंज ऑकर्स ड्यू टू द गॅस पार्शियल प्रेशर ग्रेडियंट्स across the alveoli of the lungs and the capillaries interwoven to the alveoli. आता मी नंतर एक चित्र दिलेलं आहे अल्व्हिओलाई, आणि अल्व्हिओलायलाच आपल्या लंग्सचं जे बेसिक युनिट आहे ते अल्व्हिओलाई, एकदम छोटे युनिट, त्या अल्व्हिओलायवर कॅपिलरीजचं पूर्ण आवरण असतं. ओके, तर ते हे कॅपिलरीचं आवरण जे आहे त्याच्यामध्ये काय होतं, ऑक्सिजन ओढून घेतला जातं, कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो, आणि मग ते जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते मग प्युरिफाय झालेलं ब्लड आहे ते थ्रू पल्मोनरी व्हेन आपल्या लेफ्ट ॲट्रियम मध्ये आणलं जातं. तर हे जे सगळी प्रोसेस आहे ती पल्मोनरी सर्क्युलेशन. ओके, ऑक्सिजनेटेड जे होतं ते अल्व्हिओलायच्या लेवलला होतं. ओके, अल्व्हिओलाई काय आहे, लंग्सचा बेसिक युनिट आहे. Okay, the oxygenated blood then leaves the lungs through the pulmonary veins, which returns is to the left atrium, completing the pulmonary circuit. As the pulmonary circuit ends, systemic circuit begins.
सिस्टमिक म्हणजे काय, जे आपण कार्डियाक बघितलेलं ते, की पल्मोनरी झाल्याशिवाय, ऑक्सिजनेटेड झाल्याशिवाय ते लेफ्ट एट्रियम मध्ये येणार नाही, त्याशिवाय सिस्टमिक सर्क्युलेशन होणार नाही. त्यामुळे पल्मोनरी सर्क्युलेशन तेवढंच इम्पॉर्टंट असतं. लेफ्ट वेंट्रिकल मधून पल्मोनरी आर्टरीद्वारे लंग्स मध्ये जातं. लंग्स मध्ये गॅस एक्सचेंज होतात. गॅस एक्सचेंज होऊन ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईडची एक्सचेंज होतं. ब्लड जे डिऑक्सिजनेटेड असतं ते ऑक्सिजनेटेड होतं आणि पल्मोनरी वेनच्या द्वारे ते लेफ्ट एट्रियम मध्ये होतं. आणि ही जी सगळी प्रोसेस आहे लंग्स मध्ये होणारी, दॅट इज पल्मोनरी सर्क्युलेशन. पल्मोनरी इज रिलेटेड, ऑलवेज रिलेटेड टू लंग्स. ओके, लंग्सशी रिलेटेड असेल तो पल्मोनरी असतो. हार्टशी रिलेटेड जो शब्द असतो तो कार्डियाक असतो. ओके, थोडस तुम्हाला हळूहळू हे शब्द यूज टू होतील. ओके, जे मेडिकलशी रिलेटेड नाहीयेत त्या लोकांना थोडस, पण तुम्ही 2-3दा वाचलं तर ही येऊन जाईल, खूप इंटरेस्टिंग असतं. ओके, आता मी तुम्हाला ते एल्व्हिओलाचं चित्र दाखवते कसं असतं. हा जो बेसिक युनिट मी म्हंटल है ना लंग्सचं, हे अल्व्हिओला आहे. अल्व्हिओला, डायग्राम ऑफ द अल्व्हिओला शोइंग द कॅपिलरी बेड. हे बघा, हे छोटे छोटे जे आपण बघितलेलं ना कॅपिलरीचे बेड, हे कॅपिलरी बेड आहेत. वेअर गॅस एक्सचेंज विथ द ब्लड ऑकर्स. मीन्स काय होतं की इथे गॅसचं एक्सचेंज होतं. ओके, या अल्व्हिओलाच वरती कॅपिलरीज हे झालेले असतात, पूर्ण गुंडाळलेले असतात. कॅपिलरीजने ते अल्व्हिओला गुंडाळले असतात आणि तिथल्या तिथंच त्यांचं आतल्या आत ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं एक्सचेंज होत राहतं. ओके, आणि सिस्टमिक सर्क्युलेशन तर आपण बघितलेलंच आहे. आता सिस्टमिक मध्ये कसं कसं होतं बघा. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सर्क्युलेशन आहेत. फक्त तुम्हाला माहित पाहिजे, याच्यात पूर्ण डिटेल मध्ये जायची गरज नाही, फक्त तुम्हाला माहित पाहिजे, कारण काही क्वेश्चन विचारू शकतात म्हणून मी हे टाकलेलं आहे. ओके, सिस्टमिक सर्क्युलेशन इज द मुवमेंट ऑफ द ब्लड फ्रॉम द हार्ट टू द बॉडी टू प्रोव्हाइड ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स टू द टिश्यूज ऑफ द बॉडी व्हाईल ब्रिंगिंग डिऑक्सिजनेटेड ब्लड बॅक टू द हार्ट. जे आता आपण बघितलं तेच, काय की ब्लड हार्ट पासून बॉडी पर्यंत जाणं आणि बॉडी पासून पुन्हा डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्ट पर्यंत येणं. सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणजे काय की पूर्ण आपली ज्या बॉडीमध्ये सुपिरियर वेना किंवा इन्फिरियर वेना किंवा कडून जे आपलं डिऑक्सिजनेटेड ब्लड आपण म्हणतो, ते डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्ट पर्यंत येणं, हार्टमध्ये त्याचं पूर्ण प्युरिफिकेशन होणं, म्हणजे लंग्स मध्ये प्युरिफाय होऊन पुन्हा हार्टमध्ये जाऊन पुन्हा हार्टमधून पूर्ण बॉडीमध्ये पसरवणं, ही जी लिंक आहे ती सिस्टमिक सर्क्युलेशन. ओके, हा बॉडी पासून हार्टकडे, हार्ट पासून पूर्ण बॉडीकडे जे ब्लड जातं दॅट इज सिस्टमिक सर्क्युलेशन. ओके, पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणजे काय, हार्ट मधून, लेफ्ट वेंट्रिकल मधून लंग्स मध्ये प्युरिफाय व्हायला जे ब्लड जातं ते पल्मोनरी सर्क्युलेशन. ओके, लक्षात आलं. फक्त फरक लक्षात ठेवा, सोपा आहे, काय अगदी काय अवघड नाहीये. हे फक्त लक्षात ठेवा की कुठले कुठले शब्द. पल्मोनरी शब्द आला लंग्सशी रिलेटेड आहे, लंग्सच्याकडे प्युरिफिकेशन करणं. सिस्टमिक म्हणजे पूर्ण बॉडीकडून, म्हणजे बॉडीकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टकडे आलं, हार्टकडून ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण बॉडीकडे गेलं, दॅट इज सिस्टमिक सर्क्युलेशन. ओके, द आर्टरीज branch into the small arteries, देन आर्ट्रिओल्स अँड फायनली कॅपिलरी. जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला, आर्टरी जे असतात, आर्टरीज म्हणजे मेन मोठी आर्टरी कोणती आहे हा पण प्रश्न विचारतात. आपल्या बॉडीतली मोठी आर्टरी कुठली, तर अवॉर्टा. तर अशा ह्या सगळ्या खूप साऱ्या आर्टरीज असतात, त्या छोट्या मध्ये जातात. त्या आर्टरीज त्या छोट्या असतात, त्या आर्ट्रिओल्स असतात. आर्ट्रिओल्स आणखी खाली, आणखी स्मॉल झाल्या की त्यांना कॅपिलरीज म्हणतात. गॅस अँड न्यूट्रिएंट्स एक्सचेंज द टिश्यूज ऑकर विदिन द कॅपिलरीज that run through the tissues. Metabolic waste and carbon dioxide diffuse out of the cell into the blood, while oxygen and glucose in the blood diffuses out of the blood and into the cell. हे आता आपण बघितलं जे पल्मोनरी मध्ये होतं, ऑक्सिजन आणि ग्लुकोजचं ब्लड डिफ्युजन होतं ब्लड आणि सेल्स मध्ये, आणि ऑक्सिजनेटेड होतं ब्लड आणि मग ते लेफ्ट एट्रियम मध्ये होतं. सिस्टमिक सर्क्युलेशन कीप्स द मेटाबॉलिझम ऑफ एव्हरी ऑर्गन अँड एव्हरी टिश्यू इन द बॉडी अलाइव्ह within the exception of the parenchyma of the lungs. The deoxygenated blood continues through the capillaries, which merge into the venules, then veins, and finally the vena cava. आता ह्याच्यामध्ये सुद्धा असंच होतं, पहिला कॅपिलरीज मध्ये जातं, नंतर ते व्हेन्युल्स मध्ये मोठं होतं. आता आर्टरीज मध्ये कसं झालं, आर्टरीज मध्ये कसं झालं, आर्टरीज होत्या,
मग त्या आर्टरिओल्स झाल्या आणि नंतर त्या कॅपिलरीज झाल्या. ओके, आता इकडे कसं होतं, कॅपिलरीज मधून जे ब्लड आहे ते मर्ज होत जातं, मर्ज होत जातात, त्याचे व्हेन्युल्स बनतात. जसं आर्टरिओल्स तसं व्हेन्युल्स बनतात, व्हेन्युल्सचे मोठे 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 होत जातात आणि व्हेन्स बनतात. ओके, आणि फायनली व्हेना कॅवा बनतात. समजलं तुम्हाला? आर्टरीज, ओके, आर्टरिओल्स, कॅपिलरीज. कॅपिलरीजचे पुन्हा थोडं मोठं 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 होत जातं, व्हेन्युल्स आणि मग व्हेन्स आणि मग व्हेना कॅवा, which drain into the right atrium of the heart. From the right atrium, the blood will travel through the pulmonary circulation to be oxygenated before returning again to the systemic circulation, completing the cycle of the circulation through the body. Okay. एक पोर्टर सर्क्युलेशन म्हणून एक असतं. आतापर्यंतच कळलं का तुम्हाला? साधारणपणे कळलं ना, तुम्ही एकदा आणि एकदा वाचा, मग तुम्हाला आणखी व्यवस्थित कळेल. तुम्हाला साधारणपणे कळलं ना की कसं सर्क्युलेशन होतंय, कशातून कसं जातंय, कुठून डिऑक्सिजनेटेड जाते, कुठून ऑक्सिजनेटेड जाते, एवढं बेसिक कळलं तरी बास आहे. अगदी आपल्याला काय डॉक्टर बनायचं नाहीये, आपल्याला योगा पॉइंट ऑफ व्ह्यू. हा बोला. हे रेकॉर्डिंग तुम्ही दोन्ही सेशनचे पाठवा ना प्लीज. हा पाठवते, नक्की पाठवते. या सेशनचं तर आता व्यवस्थित झालंय, मागच्या सेशनचं फक्त म्हणजे ते ऐकून पुन्हा आपल्याला बरोबर काय असेल तर हा चालेल. त्यानंतर पोर्टल सर्क्युलेशन. Portal circulation, the liver is unusual in that it has a double blood supply. The right and left hepatic arteries carry oxygenated blood to the liver, and the portal vein carries venous blood from GI tract. आता हे जे सगळं व्हायला लागलं त्याच्यामध्ये GI ट्रॅक इन्व्हॉल्व नसतं. ओके, GI ट्रॅक कडून वेगळा ब्लड सप्लाय येतो, तो पोर्टल सर्क्युलेशन थ्रू जातो. GI ट्रॅक म्हणजे काय? गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक, जी आपली खाण्याची पाईप आहे त्याच्यामधला जो सर्क्युलेशन होतं, तिथून जे सर्क्युलेशन होतं ते पोर्टल सर्क्युलेशन. आता हे पोर्टल ज्यावेळी रिलेटेड येतं त्यावेळी ते लिव्हरशी रिलेटेड असतं. ओके, लिव्हरशी हे होतं. तर पोर्टल venous blood contains all of the products of the digestion absorbed from the GI tract. GI ट्रॅक मधून डायजेशनच्या द्वारे जे ऍब्सॉर्ब झालेले असते ते सगळं मटेरियल ऍब्सॉर्ब केलं जातं. सो ऑल युजफुल अँड नॉन युजफुल प्रोडक्ट्स आर प्रोसेस्ड इन द लिव्हर. नंतर ते ऍब्सॉर्ब केलं जातं, लिव्हर मध्ये पाठवलं जातं, लिव्हर मध्ये त्याची प्रोसेस केली जाते आणि नंतर बिफोर being either released back into the hepatic veins which join to the inferior vena cava just inferior to the diaphragm and stored in the liver for the later use. म्हणजे जे इन्फिरियर वेना केवा मधून येतं ते इन्फिरियर वेना केवा मधून येण्यासाठी पहिल्यांदा इथंची प्रोसेस केली जाते ना, ती पोर्टल सर्क्युलेशन. एवढं काय, जीआय ट्रॅक मधून लिव्हर मध्ये आणि लिव्हर मधून इन्फिरियर वेना केवा मध्ये जी सर्क्युलेशन केली जाते, प्रत्येकाचं मग वेगळं वेगळं केलं. हो, जसं लंग्स मध्ये जातं ते पल्मोनरी, जे जीआय ट्रॅक मध्ये होतं ते पोर्टल, एवढंच लक्षात ठेवायचं. तिथून ते इन्फिरियर वेना केवा मध्ये जातो आणि बाकीची आपल्याला पुढची प्रोसेस माहितीये काय होते. ओके, तर इथून या डायग्राम वरून तुम्हाला व्यवस्थित सगळं कळेल. या डायग्राम मध्ये छान दिलेलं आहे बघा. आता मी तुम्हाला लास्टचं पुन्हा एकदा समजावून सांगते की कसं कसं काय काय होतं. ओके, द हार्ट पंप्स ऑक्सिजनेटेड ब्लड आउट ऑफ द लेफ्ट वेंट्रिकल अँड इनटू द एओर्टा टू बिगिन सिस्टमिक सर्क्युलेशन. सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणजे काय? हार्ट कडून सगळं डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं हार्ट मध्ये, हार्ट मधून पूर्ण बॉडी मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड गेलं, ही जी प्रोसेस आहे दॅट इज सिस्टमिक सर्क्युलेशन. ओके, आता ती कशी होतीये आपण बघणार आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. एकदा तुम्हाला कॉन्सेप्ट कळला की तुम्हाला काही दुसरं अभ्यास करायची गरज राहणार नाही. राईट ऍट्रियम, आता इथे बघा आपली जी ती डायग्राम होती त्याप्रमाणे इथे राईट ऍट्रियम आहे, राईट वेंट्रिकल आहे, लेफ्ट ऍट्रियम आहे, लेफ्ट वेंट्रिकल आहे. राईट ऍट्रियम मध्ये हे जे सगळं डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. ओके, आता हे घेतलंय, याच्यामधून जीआय ट्रॅक मधून इन्फिरियर वेना केवा किंवा पायातून वगैरे सगळं ब्लड आलं, सुपिरियर वेना केवा मधून पूर्ण ब्लड आलं, राईट ऍट्रियम मध्ये आलं, वेना केवा मधून डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ऍट्रियम मध्ये आलं, राईट ऍट्रियम मधून ट्रायकस्पिड द्वारा राईट वेंट्रिकल मध्ये गेलं, राईट वेंट्रिकल मधून ब्लड पल्मोनरी आर्टरीच्या द्वारे, ही पल्मोनरी सर्किट म्हणजे इथं पल्मोनरी सर्क्युलेशन झालं. काय झालं? पल्मोनरी
ज्याद्वारे इथे पूर्ण हे डिऑक्सिजनेटेड ब्लड गेलं. डिऑक्सिजनेटेड ब्लड इथं आपण अल्व्हिओलायच्या लेवलला ऑक्सिजनेटेड करून घेतलं. ऑक्सिजनेटेड ब्लड मग हे पूर्ण पल्मोनरी व्हेनच्या द्वारे पुन्हा लेफ्ट ऍट्रियम मध्ये आलं. ओके, या डायग्राम वरून कळलं कसं कसं झालं. राईट ऍट्रियम मध्ये आलं, राईट ऍट्रियम मधून राईट वेंट्रिकल मध्ये गेलं, नंतर पल्मोनरी आर्टरीच्या द्वारे इथे पूर्ण प्युरिफाय होण्यासाठी केलं. इथं प्युरिफाय झालं, पण प्युरिफाय होऊन ऑक्सिजनेटेड ब्लड हे पल्मोनरी व्हेन्सच्या द्वारा लेफ्ट ऍट्रियम मध्ये आलं. लेफ्ट ऍट्रियम मधून लेफ्ट वेंट्रिकल मध्ये गेलं. लेफ्ट वेंट्रिकल मधून काय झालं, अवॉर्टाच्या द्वारे हे पूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं गेलं ऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, आता हे होण्यासाठी आता आपल्याला हे सर्क्युलेशन कळलं, पण याची एक कंडक्शन सिस्टीम पण असते की हे कंडक्ट होण्यासाठी काही वेगळे नर्व फायबर्स काम करत असतात. ओके, तर हे नर्व फायबर्स काय आहे? A network of specialized muscle cells is found in the heart walls. These muscle cells send signals to the rest of the heart muscles, causing a contraction. आता ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुद्धा मसल आपोआपच कॉन्ट्रॅक्ट होणार नाहीत ना, ते मसल कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुद्धा जो मधला भाग आपला आहे, आपण म्हटलेलं मायोकार्डियमने जो बनलेला आहे, तो कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होण्यासाठी कुठले तरी नर्व फायबर्स काम करत असतात. ओके, त्याला काय म्हणतात, पूर्ण कार्डियकची कंडक्शन सिस्टीम. ओके, कंडक्शन सिस्टीम काय आहे की हार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होण्यासाठी जे काम करतायत, जी नर्व फायबर्स, जी सिस्टीम काम करते, दॅट इज कंडक्शन सिस्टीम. ओके, द नेटवर्क ऑफ अ स्पेशलाइज्ड मसल सेल्स इज फाउंड in the heart walls. These muscles cells send signals to the rest of the heart muscle, causing the contraction. This group of the muscle cells is called the cardiac conduction system. आता ही काय आहे बघूया आपण. The main part of the system are the SA node. ओके, ही जी असते राईट ऍट्रियम मध्ये असते, SA नोड असतो. AV नोड ही जी आहे, AV नोड ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. त्यानंतर बंडल ऑफ हीज, हे जो आहेत ते बंडल ऑफ हीज आहेत, इथे जे दिसतात ते बंडल ऑफ हीज आणि पुरकिंजी फायबर्स. ओके, हे जे आहेत ते छोटे छोटे दिसतात ते पुरकिंजी फायबर्स. तर याच्यामध्ये कंडक्शन सिस्टीम मध्ये मेन लक्षात ठेवायचं SA नोड, AV नोड, बंडल ऑफ हीज, बंडल ब्रांचेस आणि पुरकिंजी फायबर्स. मेनली चारच, ऍक्च्युली बंडल ब्रांचेस वेगळं केलेले. SA नोड, सायनो ऍट्रियल नोड. ओके, let's follow a signal through the contraction process. The SA node starts the sequence by causing the atrial muscle to contract. Okay, SA node चा उपयोग काय आहे की मसल कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी जो इनिशियल नोड आहे, ओके, इनिशियल नोड जो मसल कॉन्ट्रॅक्ट करायला हेल्प करणार आहे, तो इनिशियल नोड जो आहे तो SA नोड. ओके, तुम्हाला पेस मेकर बसवला वगैरे हे ऐकून माहित असेल कुणाचं तरी, तर त्याच्याशी थोडंसं रिलेटेड करा. तर पेस मेकर म्हणजे काय असतं, ज्यांचं SA नोड व्यवस्थित चालत नाही, कॉन्ट्रॅक्शन प्रोसेस व्यवस्थित होत नाही, त्याच्यामध्ये हे बसवलं जातं. ओके, तर ज्या वेळेला SA नोड पूर्ण, आता आपली टेक्नॉलॉजी खूप वाढल्यामुळे हे झालं, जर SA नोड व्यवस्थित काम केलं नाही तर कॉन्ट्रॅक्शन होणार नाही, आणि जर हार्टचं पंपिंगच व्यवस्थित झालं नाही तर शरीर कसं चालणार. जर ब्लड तुझं ऑक्सिजनेटेड ब्लड झाला पाहिजे ना शरीरामध्ये, जर ते व्यवस्थित गेलं नाही तर हार्ट व्यवस्थित काम करणार नाही, तर बॉडी व्यवस्थित काम करणार नाही. तर हे SA नोडचा खूप मोठा रोल आहे. ओके, कॉन्ट्रॅक्शन प्रोसेस SA नोड काय करतं, स्टार्ट करतं द सिक्वेन्स बाय कॉझिंग द ऍट्रियल मसल टू कॉन्ट्रॅक्ट. ऍट्रियम मधले मसल कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी SA नोडचा उपयोग होतो. दॅट्स वाय डॉक्टर समटाइम्स कॉल इट इज द अनाटॉमिकल पेसमेकर. ओके, हा जो आहे SA नोड, इट इज कॉल्ड द अनाटॉमिकल पेसमेकर. जर तो व्यवस्थित चालत नसेल तर बाहेरून दुसरा आर्टिफिशियल पेसमेकर बसवला जातो. ओके, कळलं. SA नोड काय करतो, अनाटॉमिकल पेसमेकरचं काम करतं, जे आपलं जो ऍट्रिया आहे ते कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी युजफुल आहे. नेक्स्ट द सिग्नल्स ट्रॅव्हल्स टू द AV नोड थ्रू द बंडल ऑफ हीज. नंतर SA नोड मधून जे सिग्नल्स आहेत AV नोड मध्ये जातात ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर. आपण बघितलेले वॉल्व जे आहेत तिथेच तो ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड येतो. तो SA नोड मधून ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड मध्ये जातो सिग्नल थ्रू, तिथून तो बंडल ऑफ हीज मध्ये जातो. हे जे जातात की नाही फायबर्स, त्यांना बंडल ऑफ हीज म्हणतात.
त्यानंतर ते बंडल ब्रांचेस मध्ये जातात आणि नंतर जे छोटे छोटे बाकी सगळ्या व्हेंट्रिकल मध्ये जातात ते पुरकिंजी फायबर्स, कॉझिंग द व्हेंट्रिकल्स टू कॉन्ट्रॅक्ट. एसए नोड मुळे अट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतं आणि पुरकिंजी फायबर्स मुळे व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ह्यांच्या कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन मुळे पूर्ण हार्ट आपल्याला कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स झालेलं कळतं, ज्याच्यामुळं आपलं हार्ट व्यवस्थित 24/7 चालत राहतं. एक आहे बहुतेक मी पुढे टाकलीये त्याची, ते कसं होतंय ना त्याची एक युट्यूबचं हे टाकलेलं, बघूया आपण पुढे येईल ते. The heart maintains constant circulation of the blood to the body, regularly contracting and relaxing. Its contracted state is called the systole and relaxed state is called the diastole. Okay, जी कॉन्ट्रॅक्टेड स्टेट आहे त्याला सिस्टोल म्हणतात ना. सिस्टोल सिस्टोल झाला म्हणजे काय की हे कॉन्ट्रॅक्ट झाले. ओके, कॉन्ट्रॅक्ट झाले म्हणजे ती स्टेट आली सिस्टोल आणि रिलॅक्स झालं त्यावेळी ती स्टेट आली डायस्टोल. Okay, when systole and diastole takes place, two sounds are produced, lub dub जे येतं ना ते त्याच्यामुळे होतं, which is due to the closure of the atrioventricular wall. आपण आता बघितलेलं atrioventricular कुठले, ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉल म्हणजे मायट्रल वॉल, त्यांच्या क्लोजर मुळे जो लबडब आवाज येतो तो याच्यामुळे येतो, when systole आणि diastole होतात त्याच्यामुळे. ओके, द फर्स्ट साऊंड इज ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द व्हेंट्रिकल्स अँड क्लोजर ऑफ द अट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल. त्यातला जो लब साऊंड आहे तो कशामुळे येतो तर व्हेंट्रिकलचं क्लोजर आणि क्लोजर ऑफ द अट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल आणि व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि अट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल क्लोज होतात, त्याच्यामुळे जो ते डायग्राम समोर आणा, राईट एट्रियम राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट एट्रियम लेफ्ट व्हेंट्रिकल, या मधला जो वॉल आहे ते अट्रिओव्हेंट्रिक्युलर क्लोज होतात, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात, त्यावेळी जो साऊंड येतो तो लब साऊंड येतो. आणि जो सेकंड साऊंड येतो तो काय होतो, पल्मोनरी वॉल्स क्लोज होतात आणि अवॉर्टिक वॉल्स, अवॉर्टिक आणि पल्मोनरी वॉल्स म्हणजे अवॉर्टिक म्हणजे काय, जे लेफ्ट व्हेंट्रिकल मधून अवॉर्टा मध्ये जाण्यासाठी जे मधला वॉल्व आहे तो, आणि राईट व्हेंट्रिकल मधून प्युरिफिकेशन साठी जाणारा जो वॉल्व आहे तो, त्याच्या क्लोजरमुळे जो साऊंड येतो तो सेकंड साऊंड डब साऊंड येतो. ओके, एव्हरी मिनिट 5 लिटर ऑफ द ब्लड सर्क्युलेटेड. इन नॉर्मल अडल्ट हार्ट रेट 72 पर मिनिट, तुम्हाला माहिती आहे हे लक्षातच ठेवायचं. प्रेग्नन्सी मध्ये हा हार्ट रेट एकदम वाढतो, 150 to 160 पर मिनिट होतो. ओके, आणि न्यूबॉर्न मध्ये हा किती असतो, 100 to 120. म्हणजे प्रत्येक वेळेला तो चेंज दाखवलाय बघा. जर प्रेग्नन्सी असेल तुम्ही हार्ट रेट चेक केला तर तो 150 to 160 असतो. बेबी आउट आल्यानंतर तो थोडा कमी होतो, 100 to 120, आणि नॉर्मल अडल्ट मध्ये तो 72 पर मिनिट असतो. ओके, तर ब्लड प्रेशर एक काय कॉन्सेप्ट आहे बघूया आपण. Blood pressure is defined as the force or the pressure which blood exerts on the wall of the blood vessels in which it is contained. ओके, मीन्स ब्लड प्रेशर, मला ब्लड प्रेशर आहे असं म्हणतात लोक, मला ब्लड प्रेशर आहे हे चुकीचं आहे, मला हाय ब्लड प्रेशर आहे. ब्लड प्रेशर प्रत्येकाला असतो. ओके, ब्लड प्रेशर शिवाय आपण नाही राहू शकत. नॉर्मल ब्लड प्रेशर प्रत्येकाला असतं. बीपी इज डिफाइंड ऍज द फोर्स ऑर द प्रेशर विच ब्लड एक्झर्ट्स ऑन द वॉल ऑफ द ब्लड. जो वॉल ऑफ द ब्लड वेसल्स वर जो फोर्स एक्झर्ट केला जातो प्रत्येक वेळेला, दॅट इज कॉल्ड द ब्लड प्रेशर. ओके, मग त्याच्यामध्ये क्लॉक झाला किंवा काहीतरी, आता ब्लड इथं व्यवस्थित व्हायला लागलंय पण कोलेस्ट्रॉल जमा झालं, मध्येच ती ब्लड वेसल हे झाली, तर त्याला फोर्सफुली नेहमी बाहेर काढावं लागतं ना, ते ब्लड वॉलवर व्यवस्थितपणे जात नाही, तर त्याच्यामुळे ते हाय ब्लड प्रेशर. ओके, नॉर्मल ब्लड प्रेशरची रेंज आपल्याला माहित पाहिजे, 120/80 mm ऑफ एच. किती असते, उलट म्हणायचं नाही, मी खूप जणांच्या तोंडून ऐकले 80/20 माझं नाही, 120 वरचं सिस्टॉलिक, खालचं आहे डायस्टॉलिक. आपण आता योगाच्या ह्याच्यामध्ये आलोय, आपल्याला कळलंय, तर आपण प्रॉपरली बोलायचं. ओके, सिस्टॉलिक 120, डायस्टॉलिक 80.
ओके, नॉर्मली 110, 70, 120, 80 नॉर्मल मानलं जातं. द प्रेशर डेव्हलप ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट इज द सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. कॉन्ट्रॅक्शन मुळे जो प्रेशर येतो तो सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असतो. आणि द प्रेशर ड्युरिंग द रिलॅक्सेशन इज कॉल्ड द डायस्टॉलिक. म्हणजे जो खालचा 80 जो आहे तो रिलॅक्स स्टेज मध्ये होतो, कॉन्ट्रॅक्शन स्टेज मध्ये हा होतो सिस्टॉलिक होतो. ओके, स्फिग्मोमॅनोमीटर इज यूज टू मेजर द बीपी. हे लक्षात ठेवा, हा नाव लक्षात ठेवा. ते जे डॉक्टर, तुम्ही कोणी ना कोणी कधी ना कधीतरी डॉक्टरकडे गेला असाल तर ते डॉक्टर ज्या मर्क्युरीचा जो असतो ना, एक असा हे असतो, माझ्याकडे आहे, मी तुम्हाला पाहिजे तर दाखवेन. तर जे मर्क्युरी वरती येतं तर ती जो पूर्वीचा जो आहे त्याला काय म्हणतात, स्फिग्मोमॅनोमीटर. त्याचं जे बीपी चेक करायचं मशीन आहे त्याला काय म्हणतात, स्फिग्मोमॅनोमीटर. ओके, हे आपल्याला माहित पाहिजे. ऍक्च्युली आपल्याला पर्याय असतात त्यामुळे तुम्ही त्याच्यातनं इझिली शोधू शकता, आपल्याला काय लिहायला वगैरे लावत नाही. पण हे नाव लक्षात ठेवा की स्फिग्मोमॅनोमीटर. ओके, इट युजली मेजर्स ऑन द लेफ्ट आर्म. कुठं करतात, लेफ्ट आर्मला. युजली डॉक्टर लेफ्ट आर्मलाच त्याच्या पद्धतीनं त्यांचं हे केलेलं असतं. बीपी मोर दॅन 150/90 इन रिलॅक्स स्टेज इज कॉल्ड द हायपरटेन्शन. ते पण कसं करतात, एखाद्या वेळेस 150/90 आलं तर नाही, 3 दिवस त्याच वेळेला त्याच टायमिंगला त्यांचं बीपी चेक केलं जातं. तिन्ही वेळेला जर ते हायर स्टेजला असेल तर तुम्ही हायपरटेन्सिव्ह पेशंट आहे डिक्लेअर केलं जातं आणि तुमच्या गोळ्या चालू केल्या जातात. ओके, if high BP occurs without any cause is called the essential hypertension. आजकाल खूप जणांना येतं की इसेन्शियल हायपरटेन्शन. अहो मी एवढं एक्सरसाइज करतो, मी हे सगळं करतो, मी डाएट सगळं फॉलो करतो, तरी पण मला कसा काय हायपरटेन्शन झाला. तर त्याला कुठलंही कॉज नाही झालं की कोलेस्ट्रॉल तुमचं नॉर्मल आहे, बाकीचं सगळं नॉर्मल आहे, तरी सुद्धा बीपी आहे. तर दॅट इज कॉल्ड द इसेन्शियल हायपरटेन्शन. जे 40च्या आसपास ज्यांना बीपी लागतं ते इसेन्शियल हायपरटेन्शन मध्ये येतात. आणि दुसरा जो आहे सेकंडरी हायपरटेन्शन मध्ये काय येते की काहीतरी कॉज आहे बीपी होण्यासाठी, काहीतरी कॉज आहे की तुमचा ब्लड क्लॉट झालेला दिसतोय तुम्हाला, किंवा तुम्हाला दुसरं अवॉर्टिकशी रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम आहे, वॉलशी रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे बीपी झालेला आहे. तर काहीतरी रिझन आहे मागं जे आपल्याला दिसतंय आपल्या याच्यामध्ये, तर ते सेकंडरी हायपरटेन्शन मध्ये. ओके, हाय बीपी मे कॉज ड्यू टू द ओबेसिटी, मेंटल टेन्शन, हाय कोलेस्ट्रॉल एक्सेट्रा. कळा ब्लड प्रेशरचा कॉन्सेप्ट. 120/80 वरचं जे आहे सिस्टॉलिक, खालचं जे आहे डायस्टॉलिक. वरचं जे सिस्टॉलिक आहे ते कॉन्ट्रॅक्शन मुळे येतं, खालचं जे डायस्टॉलिक आहे ते रिलॅक्सेशन. थोडं लक्षात ठेवायचं, पूर्ण काय एवढं. मॅम लो बीपी काय असतं आणि ते का लो असतं? बीपी म्हणजे 100/60 पर्यंत ज्यावेळी जातं त्याच्या खाली जातं ते लो बीपी मध्ये येतं. ते सुद्धा डेंजरस असतं, म्हणजे ते पण जास्त कमी होऊन द्यायचं. ओके, दोन्ही सुद्धा आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे. ते जे आपण होमिओस्टेसिस मध्ये बघितलेलं ना, की आपल्या बॉडीचा जो प्रेशर जे ब्लड वेसल वॉलवर जाते ते प्रॉपरली मेंटेन करायचं काम बॉडी करतं. पण वारंवार स्ट्रेस वगैरे घेतल्यामुळं हायपर टेन्शन येतं आणि वारंवार डिहायड्रेशन मध्ये गेलं, व्यवस्थित याच्यामध्ये इनटेक नसला आपला, डिहायड्रेटिव्ह स्टेट राहिली कायमची, तर लो बीपी मध्ये जातं. त्यामुळे दोन्ही सुद्धा हानिकारक आहे आपल्या शरीरासाठी. नॉर्मल होमिओस्टेसिस ठेवायचा प्रयत्न करायचा 120/80. ओके, 100/60 किंवा त्याच्या खाली जर बीपी गेलं तर ते लो बीपी मानलं जातं. ओके, त्याला हायपोटेन्शन म्हणतात. जसं की हायपर टेन्शन 150/90च्या वर गेलं, 150/90 किंवा त्याच्यावर क्रॉस केलं तर हायपर HYPER, आणि त्याच्या खाली गेलं 100/60 तर हायपो HYPO. ओके, आता आपण आर्टरीज आणि व्हेन्सचा थोडासा डिफरन्स एकदा बघून घेऊ. ओके, आर्टरीज काय करणार, कुठलं ब्लड कॅरी करतात सांगा. आर्टरीज पूर्ण बॉडीमध्ये कुठली डिऑक्सिजनेटेड. ऑक्सिजनेटेड ब्लड काय करतात, कॅरी करतात आणि पूर्ण शरीरामध्ये पसरवतात. आणि व्हेन्स काय करतात, डिऑक्सिजनेटेड ब्लड आणतात. सुपिरियर वेना कावा, इन्फिरियर वेना कावा ते डोळ्यासमोर ठेवायचं आपल्या, म्हणजे आपण बरोबर सगळे आन्सर फटाफट देतो. सुपिरियर वेना कावा, इन्फिरियर वेना कावा काय करते,
डिऑक्सिजनेटेड ब्लड आणते बॉडीमधनं काढून, तर ते व्हेन्स आहे. तर ते डिऑक्सिजनेटेड ब्लड. आर्टरीज कन्सिस्ट ऑफ 3 डिस्टिंक्ट लेयर्स विच आर रिजिड, थिकर अँड हायली मस्क्युलर. इथंच बस. muscular and consist of 3 distinct layers which are thinner and less muscular, located deep within the body. Arteries ज्या आहेत ना त्या बॉडीच्या डीप मध्ये सिच्युएटेड असतात. ओके, ज्यावेळी आपण आपल्या रिस्टची हे बघा ना, पण बघ आम्ही थेट गेलं. होय, ठेवीतच हे जे आपली रेडियल आर्टरी कुणाला माहित असेल तर हे बघा, ह्याच्यामध्ये ही दिसते. तुम्ही थोडस डीप केलं ना तर ती आर्टरी आपल्याला पाल्पेट होते, वर दिसत नाही. आणि ही जी आहे ना ही वेन वर दिसते. वेन्स ज्या आहेत ना हे सुपरफिशियल असतात आणि आर्टरी ज्या आहेत त्या डीपली सिच्युएटेड असतात. ओके, लोकेटेड डीप विद इन द बॉडी आर्टरीज आणि पेरिफेरली लोकेटेड क्लोजर टू द स्किन. ज्या असतात जे दिसतात ना, काही काही जणांच्या दिसतात बघा, हे बघा ही दिसते. हे जे दिसतात की नाही त्या व्हेन्स असतात आणि ज्या डीपली असतात आर्टरीज आपल्याला दिसत नाही. ह्या डिऑक्सिजनेटेड नेतात म्हणून आपल्याला ब्लू कलरच्या दिसतात बघा, ज्या वरच्या दिसतात ना त्या ब्लू कलरच्या असतात, तर त्या डिऑक्सिजनेटेड ब्लड नेतात. आणि आर्टरीज ज्या आहेत ते ऑक्सिजनेटेड असतात, ते डीप असतात, त्या दिसत नाही. ओके, या ज्या आर्टरीज आहेत रेड इन कलर असतात आणि या व्हेन्स आहेत ते ब्लू इन कलर असतात. आर्टरीज कॅरी ब्लड अवे फ्रॉम द हार्ट टू व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. है ना, आपण बघितलं अवॉर्टा काय करते, पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय करते. आणि व्हेन्स काय करतात, कॅरी ब्लड टुवर्ड्स द हार्ट फ्रॉम द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. सुपिरियर वेना का वेगवेगळ्या पार्ट मधून ब्लड घेऊन राईट अट्रियम मध्ये आणतात. तर व्हेन्सचं काम कंपॅरेटिव्हली हायर ऑक्सिजन लेवल आहे कशामध्ये. मॅम एक डाऊट होता. हा बोला ना. मॅम आपल्याला जे वेन्स असं ग्रीन किंवा ब्ल्यू कलरचे असं दिसतात, तर बरोबर. त्याचं काही असं इंडिकेशन असतं का? नाही की नाही नाही नाही, कारण सगळ्यांच्याच त्या सगळ्यांचं असतात. हो हो, नॉर्मल आहे ते. त्या त्या व्हेन्स ज्या आहेत ब्लू कलरच्या असतात आणि आर्टरी ज्या आहेत त्या रेड कलरच्या असतात. ओके, त्यात काहीही हे पण नाही, जे कारण ते विजिबल असतात तसं त्याचं काही हे असतं का? नाही नाही, उलट जे विजिबल visible थोड्याफार असतं. असाव्यात जे मसल तुमचे चांगले काम करण्याचं लक्षण असतं. म्हणजे तुम्ही जर एक्सरसाइज करत असाल बघा, जी लोक एक्सरसाइज करतात त्यांच्या वेन्स प्रॉमिनंट दिसतात. आणि ज्यांनी लोकांनी आयुष्यात कधी एक्सरसाइज केलेली नाहीये, हा म्हणजे एक्सरसाइज म्हणजे लोकांना काय वाटतं की नुसतं फिरून चालणं वगैरे, नॉट एक्सरसाइज. मसलवर तुम्ही काम केलं असेल है ना, तर त्या व्हेन्स प्रॉपरली वर्क होतात. मग त्यांच्यामध्ये जे हार्ट डिसिजेसचं प्रमाण ना कमी प्रमाणात दिसून येतं. म्हणून मसलवर काम करणं गरजेचं असतं. जे जिम मध्ये तुम्ही म्हणता की वेट ट्रेनिंग केलं, हे केलं, ते मसलवर काम करतात. जे आपल्या योगामध्ये काम करतात ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. दोन्हीचा बॅलन्स आपल्याला ठेवता आला पाहिजे. तर ते जे दिसतात ते पण चांगलं आहे, नाही दिसतात ते ठीक आहे. जे एक्सरसाइज करत नाही त्यांची दिसत नाही आणि जे एक्सरसाइज करतात त्यांचे दिसतात. बस एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. ओके, ओके मॅम. द कंपॅरेटिव्हली हायर लेवल ऑक्सिजन असतं आर्टरीज मध्ये, कंपॅरेटिव्हली लो लेवल ऑक्सिजन असतं व्हेन्स मध्ये. कार्बन डायऑक्साईड आणि इथं उलट असणार, कार्बन डायऑक्साईड कमी असतं, इकडे कार्बन डायऑक्साईड जास्त असतं, म्हणून ती ब्लूइश टाईप दिसतात. इन द डाऊनवर्ड डायरेक्शन फ्रॉम द हार्ट टू द बॉडी टिश्यूज ज्या आर्टरीज आहेत त्या, आणि इन द अपवर्ड डायरेक्शन असतात व्हेन्स ज्या असतात त्या. ल्युमेन इज नॅरो, ल्युमेन इज वाईड. वॉल्स नसतात आर्टरीजला, वॉल्स नसतात. ओके, व्हेन्सला मात्र वॉल्स असतात बघा. नाहीतर खालचं पायाकडे जाणारे जे ब्लड आहे जर ते उलट यायला लागलं तर काय होऊन बसेल है ना. त्यामुळे त्याला व्हेन्सला वॉल्स असणं खूप गरजेचं असतं एका डिरेक्शन मध्ये ब्लड फ्लो होण्यासाठी. कॅरी ब्लड अवे फ्रॉम द हार्ट टू व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी अँड कॅरी ब्लड टुवर्ड्स द हार्ट फ्रॉम द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. हे काय कळलं असेल तुम्हाला, काय अवघड नाही. आता योगिक पॉइंट ऑफ व्ह्यू बघूया आपण. तर आपण एवढं सगळं बघितलं हार्टचं, तर त्याचा आपल्याला काय यूज होणार आहे आपल्या योगामध्ये ते थोडंसं बघूया. स्लो अँड स्टेडी मुवमेंट, रिलॅक्सेशन ऑफ मसल्स अँड रेग्युलेशन इन योगा डू नॉट प्रेशराइज्ड हार्ट, सॉरी इथे चुकलंय, नीदर द हार्ट बीट नॉर द ब्लड प्रेशर शूट्स अप. जे एक्सरसाइज आपण करतो कार्डियक एक्सरसाइज वगैरे, त्याच्यामध्ये काय होतं,
सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होते. त्याच्यामुळं हार्ट रेट वाढतं, घाम जास्त प्रमाणामध्ये येतो आणि त्यामुळं ब्लड प्रेशर पण शूटअप होतं. पण योगा वगैरे आपण जे करतो त्याच्यामध्ये काय होतं की मसलला आपण रिलॅक्स करतो. मसल स्लो आणि स्टेडी मुवमेंट असतात, त्याच्यामुळे काय होतात मसल रिलॅक्स होतात आणि त्याच्यामुळं हार्टवर प्रेशर येत नाही. म्हणजे ज्यांना हार्टवर प्रेशर आणायचं नाहीये त्या लोकांसाठी तर हे अत्यंत उपयोगी पडतं. जसं की ज्यांना हाय बीपीचा त्रास असेल किंवा ज्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वगैरे जास्त प्रमाणात वाढले आणि ज्याच्यामध्ये हार्ट अटॅक येण्याची संभावना डॉक्टरांनी सांगितलंय, तर त्या लोकांमध्ये म्हणा किंवा खूप म्हातारे आहेत त्यांना पूर्ण एक्सरसाइज नाही म्हणजे तेवढे ते सहन करू शकत नाही त्या लोकांमध्ये म्हणा किंवा आपण रेग्युलर सुद्धा आपली फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी किंवा आपला टोन चांगला ठेवण्यासाठी योगाचा यूज करतो. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू याचा खूप उपयोग आहे. Physical and mental stress reduced, muscle strain is less due to the relaxation, the blood vessel relax and the blood pressure lowers down. त्यामुळं हाय बीपी मध्ये तर ह्याचा फार चांगला उपयोग होतो. फिजिकल अँड मेंटल स्ट्रेस रिड्यूस होतो ह्याच्यामध्ये. ओके, तुमचं पूर्ण लक्ष योगा करताना योगाच्या बॉडी पार्ट्स कडे असतं, आपल्या बॉडीकडे असतं, आपल्या माइंड कडे असतं. त्यामुळे माइंड रिलॅक्स व्हायला मदत होते आणि आता तुम्ही थोड्या दिवसांनी शिकाल की जवळजवळ 90% डिसीजेस जे आहेत ते सायकोसोमॅटिक आहेत. सायकोसोमॅटिक म्हणजे काय, पूर्ण माइंड पासून त्यांचं ओरिजिन झालंय आणि माइंडला ओरिजिन होऊन ते बॉडीमध्ये हे झालेले आहेत. ज्यावेळी तुम्हाला योग वशिष्ठ वगैरे शिकवतील मॅडम त्यावेळी तुम्हाला ते सगळे सांगतील की कसे कसे झालेले आहे, माइंड पासून कसे रिलेटेड आहे. आणि आता ते मॉडर्न सायन्सनं ऍक्सेप्ट केलेलं आहे, जे योग वशिष्ठांनी किती वर्षापूर्वी सांगितलं की ऑल डिसीजेस बॉट फ्रॉम द सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. म्हणजे काय, माइंडनं ओरिजिन झालेत आणि मग ते बॉडीवर दिसतात. थोड्या दिवसांनी त्याच्यावर सुद्धा आपला नीट कंट्रोल झाला नाही तर ते बॉडीवर आपले परिणाम दाखवतात. तर योगानं काय होणार आहे, आपण योगा करून घेतल्यामुळे काय होणार आहे, त्यांचा मेंटल स्ट्रेस लेवल कमी येणार आहे. जितकं माइंड तुमचं रिलॅक्स तितके तुमचे डिसीजेस झिरो. एवढं लक्षात ठेवायचं. जितकं माइंड तुमचं सारखं 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 पॅशनेट जी असतात ना राजसिक ह्याची की मला हे करायचं, मला ते करायचं, मला ते करायचं, मला ते करायचं, त्यांच्यामध्ये थोडंसं रिलॅक्सेशनची गरज असते. तर ती रिलॅक्सेशन आपण दिलं व्यवस्थित प्रमाणात तर ब्लड वेसल्स नॉर्मल वेसल्स रिलॅक्स राहतील, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर नॉर्मल राहायला हेल्प होईल. क्रिया लाईक कपालभाती, कपालभातीचा खूप चांगला उपयोग होतो. आसन्स लाईक शीर्षासन, सर्वांगासन, विपरीत करणी, हे काय करणार, हे सगळे पूर्ण टॉपसी टर्बी जे आसन्स म्हणतो आपण त्याच्यामध्ये काय होणार, आपला नेहमी कसा असतो, हार्ट वरती असतं आणि खाली पाय असतो की नाही. आपण शीर्षासन वगैरे मध्ये काय करतो, पाय वरती करतो म्हणजे हार्ट खालच्या लेवलला येतो, पाय वरच्या साईडला येतो. तर हे उलट्या आसनांमुळं हार्ट वरचं प्रेशर परत कमी व्हायला हेल्प होते आणि थोडं हार्ट रिलॅक्स व्हायला हेल्प होते आणि त्याचा आपल्याला उपयोग होतो. ओके, एक्झाम्पल सर्वांगासन, एक्झर्ट प्रेशर ऑन थायरॉइड ग्लँड अँड इम्प्रूव्ह इट्स फंक्शन. ते आपण आता हळूहळू हळूहळू एक एक आपल्याला आसन जसे मॅडम शिकवतील तुम्हाला ते कळेलच, पण आपल्याला बेसिक माहित पाहिजे. सर्वांगासन मध्ये काय होतं, चीन आपण चेस्टला लावतो. चीन चेस्टला लावल्यामुळे काय झालं की थायरॉइडवर प्रेशर आणलं, त्यामुळे थायरॉइड ग्लँडची आपलं फंक्शन चांगलं व्हायला हेल्प झाली. त्यामुळं थायरॉइडचा हायपोथायरॉइडिझम मध्ये म्हणा, हायपरथायरॉइडिझम कुठेही मध्ये ते फंक्शन नॉर्मल व्हायला हेल्प होते. ओके, मयुरासन एक्झर्ट्स प्रेशर ऑन द पॅन्क्रियास. मयुरासन मध्ये काय करतात, हे जे आपले एल्बोज आहेत ते त्याचा पूर्ण प्रेशर आपल्या पोटावर येतं. त्याच्यामुळे काय होतं, पॅन्क्रियाज मधले हॉर्मोन सिक्रेट व्हायला हेल्प होते आणि त्याच्यामुळे डायबिटीस कंट्रोल व्हायला हेल्प होतो. म्हणजे आपले आसन कसे कसे आपल्याला हेल्प करणार आहेत. जर तुम्हाला हे बेसिक माहित असेल तर ते कळायला तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही. म्हणून आपल्याला सिस्टीम का शिकायची आहे की आपल्याला ऑर्गन कुठे आहेत, ऑर्गन कुठल्या कशावर काय काम करणार आहेत, हे एकदा आपल्याला बेसिक कळलं तर त्या आसनामुळे कुठल्या ऑर्गनवर आपलं काम होणार आहे ते आपल्याला कळेल आणि ते झालं की आपण ते व्यवस्थित प्रकारे घेऊ. अलाइनमेंट आपली व्यवस्थित जमेल की बरोबर त्या बॉडीवर त्या ह्याच्यावर कसं प्रेशर येईल आपण त्याचा विचार करू. ओके, का सिस्टीम आपल्याला शिकायच्यात कळलं ना. काही जणांना प्रश्न असतो कशाला हे शिकायचं, एवढं काय गरज आहे, कुठं बाकीचे योगा टीचर शिकतात. नाही, आपण वेगळ्या याच्यातून जातोय, आपण चांगल्या इन्स्टिट्यूट मधून शिकतोय. तर त्या इन्स्टिट्यूट मध्ये जर आपल्याला
बेसिक अॅनाटॉमी फिजिओलॉजी जर तुम्हाला कळली तर तुम्ही चांगले योग शिक्षक बनू शकता. त्याच्यासाठी आपल्याला हे शिकायचं आहे. ओके, तर सर्वांगासन कळलं. सर्वांगासन मध्ये याच्यावर प्रेशर आलं, त्याच्यामुळे थायरॉइड मध्ये आपल्याला हेल्प झाली. मयुरासन मध्ये पूर्ण पॅन्क्रियाजवर प्रेशर आलं, मग त्याच्यामुळे हेल्प झाली. भस्त्रिका सारख्या प्राणायामाचं सुद्धा आपल्याला कार्डियाकचं सुद्धा व्यवस्थित होतं, कारण तुमचं पोट हे होतं ना, खालीवर होतं, तर त्याच्यामुळे कार्डियाक फंक्शन सुद्धा चांगलं राहायला होतं. हा, पण ज्यांना आता ऑलरेडी सगळं झालेलं आहे, हे कशासाठी आहे? प्रिव्हेन्शन साठी आहे. पण ज्यांना ऑलरेडी हाय बीपी झालाय ते भस्त्रिका करू शकत नाही. ओके, ज्यांना ऑलरेडी हाय बीपी झालाय, ज्यांना ऑलरेडी हार्ट प्रॉब्लेम झाले, ते करू शकत नाही. मग ते आपले अनुलोम विलोम हे करू शकतो. शीतली प्राणायाम, सितकारी प्राणायाम, जे पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी वाढवतील ते प्राणायाम आपण करू शकतो. ओके, पण ज्यांना होऊ नये, ज्यांना प्रिव्हेंटिव्ह मध्ये करायचंय, ती लोक हे सगळे करू शकतात. बंध लाईक उड्डियान आणि जालंधर बंध आता आपण हळूहळू शिकणार आहोत की व्हॉट इज बंध, काय आहे. जालंधर बंध जो चीन खाली चेस्टला लावून जो केला जातो तो जालंधर बंद आहे. उड्डियान बंद म्हणजे पोट पूर्ण आत घेऊन जो बंद बांधला जातो तो उड्डियान बंद. तर त्याचा सुद्धा आपल्याला इथे उपयोग होतो. तर जालंधर बंदामुळे काय होतंय की ब्लड प्रेशर लो करण्यासाठी यूज होतो. तर जालंधर बंदाचा खूप चांगला उपयोग होतो. जर जालंधर बंद चांगल्या प्रकारे एक्सपर्टच्या अंडर जर तुम्ही शिकला व्यवस्थित, तर ब्लड प्रेशर नॉर्मल होण्यासाठी आणि त्याच्याशी बाकी ही रिलेटेड आपण काय 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 त्याच्यामध्ये घालतो आणि त्याच्यामुळे ते होऊ शकतो. ओके, all creates good effect on the heart but have to do under the expert guidance. हे खूप important आहे. If bandhas are not do properly, there may be some ill effects. Above kriyas don't do in hypertension. मी आता तुम्हाला जे सांगितलं ते. Meditative posture promote the relaxation of the heart that in turn facilitates to dharana and ध्यान. ओके, मेडिटेटिव्ह पोस्चर्स मध्ये कुठलं आलं? शवासन आलं, मकरासन आलं, योग निद्रा आली. सॉरी, मी तर योग निद्रा घातली नाही, मी तुम्हाला पीपीटी देताना घालून देते. तर योग निद्रेचा आपल्या हार्टशी रिलेटेड ह्याच्यामध्ये खूप चांगला उपयोग होतो, कारण तुम्ही फुल रिलॅक्स होता, तुमची बॉडी बरोबर तुमचा माइंड पण फुल रिलॅक्स होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की योग निद्रेचा आपल्या माइंड लेवलला जाऊन पूर्ण रिलॅक्स झाल्यामुळं ब्लड प्रेशर म्हणा, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स म्हणा, खूप सारे डिसीजेसवर आपण कंट्रोल आणू शकतो, रिलॅक्स करू शकतो हार्टला. आणि योग निद्रेचा खूप चांगला होतो. जसे की आपलं शवासन मध्ये, शवासन तुम्ही खूप प्रॉपरली केला, तेवढंच केला, 2-5 मिनिटं केला, तर त्याचाही आपला यूज होऊ शकतो. मकरासन मध्ये उपयोग होऊ शकतो, योग निद्रेमध्ये उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे ओंकार रिसायटेशन इज युजफुल टू रेग्युलाइज द सर्क्युलेशन अँड कंट्रोल द बीपी. ओंकार आहे, आपला गायत्री मंत्र आहे, याचाही आपण प्रॉपरली सायंटिफिक वेनं जर आपण व्यवस्थित स्टडी केला आणि मग त्याच्यानंतर प्रॉपरली जर त्यांना आपण योग्य मार्गदर्शनाखाली केलं, दिलं ते सगळं, तर त्याचा योग्य उपयोग होऊ शकतो बॉडीवर. ओके, कळलं? म्हणजे कशा पद्धतीनं आपण त्याचा आपल्या हार्टशी रिलेटेड जे डिसीजेस आहेत त्याचा कुठल्या आसनाचा कशा पद्धतीनं उपयोग करून घ्यायचा आहे ते आपण आता बघितलेलं आहे. आता हायपरटेन्शन मध्ये तुम्हाला मी आपल्याला जसे इंडिकेशन माहित पाहिजेत तसे कॉन्ट्रा इंडिकेशन माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. हे तुम्ही अगदीच लक्षात ठेवा की हायपरटेन्शन मध्ये कधीही जे आपण फॉरवर्ड बेंडिंग मध्ये जी आसनं घेणार आहे ती द्यायची नाही, कारण असं केल्यामुळे काय होतं, हार्टचं प्रेशर पूर्ण जास्तीत जास्त हार्टवर प्रेशर होतं. त्याच्यामुळं काही लोकांना चक्कर वगैरे येण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही कुठलाही योग साधक तुमच्या ह्याच्यामध्ये घेणार ना, त्यावेळी त्या एक छोटासा फॉर्म भरून घ्यायचा, ज्याच्यामध्ये त्याचं रिसेंट बीपी किती आहे, काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्या पेशंटला कुठल्या प्रकारचे आसन द्यायला पाहिजे, कुठल्या प्रकारचे आसन नाही द्यायला पाहिजेत, हे तुम्हाला कळलं पाहिजे. थायरॉइड किती आहे, म्हणजे जर थायरॉइड असेल तर त्याची लेवल किती आहे, हे तुम्हाला जर बेसिक माहित असेल तर तुम्ही 3 महिने तुम्ही ते घेतल्यानंतर त्या थायरॉइडवर काय काय परिणाम झालाय हे तुम्हाला कळू शकतं. ओके, आणखी काही डाऊट असेल तर आता विचारा. 5 मिनिटात आपण मग आहे अजून हाफ एन आवर, आपण दुसरी सिस्टीम चालू करू.
स्टॉप शेअर करते मी. नाही, सध्या रेकॉर्डिंग थोडं स्टॉप करते, मग पुन्हा दुसरं रेकॉर्डिंग स्टार्ट करते. नाही पण आता हे बंद झालं तर आणि मॅडमला कॉल करायला लागेल. राहू दे सगळं. काही शंका आहे सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये, ब्लड मध्ये? मी पाठवून देते. ओके. ऐकू येते का सगळ्यांना? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, ओके. काही डाऊट नाही. ओके. 5 मिनिटं थांबू, 2 मिनिटं, आणि मग 11:30ला चालू करू आपण दुसरी सिस्टीम. कळतायत ना शब्द वगैरे? कळतायत ना? तुम्ही पुन्हा एकदा रेकॉर्डिंग ऐका, पुन्हा एकदा ते हे वाचा, आणि पुन्हा काही डाऊट असेल तर सांगा. ओके. म्हणजे काय होईल की तुम्ही त्या वेळेला केलं ना तर तुमच्या बरोबर ते लक्षात राहील. पुन्हा तुम्ही शेवटी एक्झामच्या वेळेला सगळं उघडून बघा म्हटलं ना तर ते पटकन होणार नाही. एकदा फक्त तिथूनच वाचून लगेच ठेवा. पाठवा. हा ऐकायला चालेल मिळेल. चालेल. आजच पाठवून देते लगेचच. म्हणजे मग ते तुम्ही ऐका, Yes. ते वाचून घ्या, म्हणजे मग तुम्हाला ते ऐकत्या वेळेला कसं, मग एक्झामच्या वेळेला नुसतं वाचलं तरी बास होईल. नाहीतर मग ते पुन्हा सगळं ऐका, पुन्हा सगळं करा, तेवढा वेळ नसतो आपल्याकडे. त्यावेळी आपल्याला पेपर सोडवायचे असतात. त्यामुळे त्या वेळेला पटकन करून बाजूला करून टाका ते. Correct. हं? Yes. कुठली सिस्टीम घेऊया? रेस्पिरेटरी चालू करूया. कशी सर्क्युलेटरी सिस्टीम ही रिलेटेड टू रेस्पिरेटरी सिस्टीम. म्हणजे आता आपण पल्मोनरी बघितलं ना लगेच, तर आपण पण लगेच आता रेस्पिरेटरी सिस्टीम. आता काय होणार, हे अर्ध रेकॉर्डिंग आणि त्याच्यात अर्ध रेस्पिरेटरी येणार. काय करायचं? कारण आता पुन्हा मॅडमना कॉल कर. मॅडम नाही येत. ओके, बघतील मॅडम नंतर. ठीक आहे. आपण आता इंट्रोडक्शन बघू फक्त हाफ आवर मध्ये, जेवढं होईल तेवढं. मग आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टम पुढच्या वेळी फुल करता येईल. सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये मी 2 हे घातलेले दिसलेच नाही. 2 कंडक्शन सिस्टीम आणि हे होती. अरे थांबा जरा बघूया ही कंडक्शन सिस्टीम कशी होते आणि हे कसं होते. दोन्ही मी घातलेले नसतील तर मी ती पुढच्या वेळेला पुन्हा एकदा दाखवते की ती हार्टचं सर्क्युलेशन कसं होतं त्याची एक स्लाइड होती, आणि कंडक्शन सिस्टीम कशी होती त्याची एक स्लाइड होती. ती मी पुढच्या वेळेला मला आठवण करा. ओके, की मी दाखवते. एकदा तुम्ही ते बघितलं ना तुमच्या डोक्यात पक्क होऊन जाईल. Respiration, process by which oxygen taken in and carbon dioxide given out. रेस्पिरेशन म्हणजे काय, की शरीरामध्ये ऑक्सिजन घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर काढला जातो. वेन बेबी विल टेक हिज फर्स्ट ब्रेथ. ब्रेथ कधी घेतो बेबी? पहिल्यांदा ज्या वेळेला बेबी पहिला क्राय होतो त्यावेळी तो पहिला ब्रेथ घेतो स्वतःहून. बाकी आत स्लाइड नाही ना टाकलेली? टाकली आहे, नाही आली का? नाही आली अजून. नाही दिसत नाही. स्टॉप केलंच नाही. स्लाइड नाही आलेली. हा बघते.
म्हणजे स्लाइड दिसते पण ती आधीच्या याची दिसते. हा तीच काय, ती पहिला बंद Circulatory. करायला पाहिजे. Your screen sharing is paused. का? आली आता? हो हो आली. आली. Process by which oxygen taken in and carbon dioxide given out. तर ज्यावेळी आपलं बेबी पहिला बाहेर येतं तर त्याचं पहिलं ब्रेथ काय असतं, तर ते रडणं. बघा नर्स आपले डॉक्टर वगैरे म्हणतात तर पहिलं रडलं नाही तर लगेच घाबरायला होतं. का? कारण ते ब्रेथ करत नाही बेबी. ब्रीथ करणं म्हणजेच ते रडणं. पहिलं रडणं म्हणजे त्यांचा आयुष्यामधला पहिला श्वास घेणं. ओके. तर इन द वूम्स बेबी रेस्पिरेशन सिस्टम इज नॉट मॅच्युअर. दॅट्स वाय थ्रू प्लासेंटा ओनली बेबीज रेस्पिरेशन टेक्स प्लेस. ओके. ज्या वेळेला वूम मध्ये म्हणजे पोटामध्ये बेबी असतं आईच्या, त्यावेळेला त्याची रेस्पिरेटरी सिस्टम एवढी मॅच्युअर झालेली नसते. ओके. असते पण फुल मॅच्युअर नसते. तर तो प्लासेंटा थ्रू आपण हे पण बघणार आहे रिप्रोडक्टिव्ह मध्ये, तुम्हाला कळेल. तर प्लासेंटा थ्रू त्याचं ऑक्सिजनेशन होत असतं. In healthy adult, respiration rate is 12 to 16 breaths per minute. Okay. Types of respiration हे विचारतात, बऱ्याच पेपर मध्ये विचारलेलं आहे, लक्षात ठेवा. एक्सटर्नल रेस्पिरेशन जे आहे तर एक्सचेंज ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस बिटवीन ब्लड अँड लंग्स. ब्लड आणि लंग्स मध्ये पल्मोनरी लेवलला जे होतंय लंग्स आणि ब्लड मध्ये, दॅट इज एक्सटर्नल. आणि इंटरनल म्हणजे काय, एक्सचेंज ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस बिटवीन ब्लड अँड टिश्यूज. ओके. ब्लड अँड टिश्यूज आतमध्ये जे होणार कॅपिलरीज लेवलला, ते इंटरनल रेस्पिरेशन. ओके. Phases of respiration दोन आहेत, इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. एअर एंटर्स द लंग्स फ्रॉम ऍटमॉस्फिअर. ओके. जी ऍटमॉस्फिअर मधून आपण एअर आत घेतो दॅट इज इन्स्पिरेशन. ओके. ही ऍक्टिव्ह प्रोसेस आहे आणि याला एनर्जी लागते. ओके, घ्यायला. पण सोडताना एनर्जी लागत नाही. एअर लिव्हज द लंग्स टू द ऍटमॉस्फिअर अँड दिस इज पॅसिव्ह प्रोसेस. याला एनर्जीची गरज नसते. ऑर्गन्स बघूया आपण, रेस्पिरेटरी ऑर्गन्स कोणते कोणते आहेत ह्याच्यामध्ये बघा व्यवस्थित. ही जी आहे नेझल कॅव्हिटी आहे. ओके. नेझल कॅव्हिटी मध्ये छोटे छोटे सायनसेस असतात. त्यानंतर थ्रोट आहे. ओके. त्याच्यामध्ये लॅरिंग्स आहे, ही जी आहे व्हॉइस बॉक्स, लॅरिंग्स आहे. त्याच्यानंतर विंड पाईप आहे, ही ट्रॅकिया म्हणतात याला. ही फुल जी दिसते तुम्हाला इथून इथपर्यंत, ही ट्रॅकिया आहे. लार्ज एअरवेज म्हणजे ब्रॉन्काय आहे. मॅडम आवाज क्रॅक होतोय. आवाज क्रॅक व्हायला लागला. मी व्हिडिओ बंद करते. आता बघा, आता येतोय. हो. हा. हो. तर नेझल कॅव्हिटी आहे, सायनसेस आहे, थ्रोट आहे. थ्रोट मध्ये फॅरिंग्स येतं, त्याच्यानंतर लॅरिंग्स येतं, वोकल बॉक्स आहे, त्यानंतर ट्रॅकिया येतं. ही जी दिसते ती ट्रॅकिया, विंड पाईप म्हणतो आपण त्याला. ब्रॉन्कस येतात, हे जे आहेत हे दिसतात ना, हे आत, तर हे आता येते मॅडम, नीट नाही येते, क्रॅक होतोय. ब्रॉन्कस आहेत. हॅलो, आलं का? हो. हा. तर हे जे दिसतात ना छोटे छोटे, हे ब्रॉन्काय आहेत. इकडून एक येतं आणि इकडून एक येतं, आणि त्याचे छोटे छोटे ब्रांचेस होतात, ते ब्रॉन्किओल्स आहेत. हे जे आहेत हे लंग्स आहेत, आणि लंग्स मध्ये आपण
छोटे छोटे युनिट बघितलेले, अल्व्हिओलाय बघितलेले बघा, त्या अल्व्हिओलायवर पूर्ण कॅपिलरीच आहे हे आवरण आहे. तर हा प्रश्न विचारतात रेस्पिरेटरी ऑर्गनचा सगळ्यात छोटा बेसिक युनिट काय आहे? तर बेसिक युनिट आहे अल्व्हिओलाय. ओके, हे जे आहे हे अल्व्हिओलाय, द बेसिक युनिट ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टम. ह्याच्यामध्ये सुद्धा दोन भाग केलेले आहेत. जसं बघा, हे कशासाठी पॉइंट ऑफ व्ह्यू केलेला आहे की कुणाला अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल तर वेगळे अँटीबायोटिक वेगळी ट्रीटमेंट करावी लागते, आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल तर वेगळी ट्रीटमेंट करावी लागते. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू हे केलेलं आहे. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मेड अप ऑफ नोज, नेझल कॅव्हिटी, सायनसेस, लॅरिंग्स आणि ट्रॅकिया. म्हणजे ट्रॅकिया पर्यंत जे आहे ते पूर्ण अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट पर्यंत येते. हे जे इथपर्यंत आहे, ओके, नोज पासून ट्रॅकिया पर्यंत हा जो भाग आहे तो अप्पर रेस्पिरेटरी मध्ये येतो, आणि बाकीचे मग ब्रॉन्क्युल्स, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स, लंग्स, अल्व्हिओलाय हे जे सगळं येतं ते लोअर रेस्पिरेटरी. म्हणजे ज्यावेळी इन्फेक्शन अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मधून लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये जातं त्यावेळेला तो थोडं त्याला हायर अँटीबायोटिक द्यावे लागतात. ते थोडंसं कंट्रोलच्या बाहेर जातं आणि मग त्याच्यावर जास्त दिवस ट्रीटमेंट करावी लागते. म्हणून जोपर्यंत अप्पर रेस्पिरेटरी पर्यंत असतो तोपर्यंत लगेच ट्रीटमेंट केली तर लगेच पेशंट रिकवर होतो. पण लोअर रेस्पिरेटरी पर्यंत ते गेलं इन्फेक्शन तर थोडंसं त्याला वेळ जास्त लागतो. ओके, त्या पॉइंट ऑफ व्ह्यू याचे दोन भाग केलेले आहे. आता नोज पासून जाऊया आपण. नोज, नेझल कॅव्हिटी हे जे आहे इथे नेझल बोन असतं वरच्या बाजूला बघा, जसं कपाळापासून खालीपर्यंत जो आहे तिथं बोन असतो, आणि त्याच्यानंतर पुन्हा खाली बोन नाहीये, तो कार्टिलेज आहे. खालचा जो बनलेला आहे नाकाचा भाग, हा जो वरचा भाग बनलेला आहे हा बोन न बनलेला आहे. ओके, इथपर्यंतच बोन आहे आणि तिथून मग पुढं जो आहे हा कार्टिलेज न बनलेला आहे. ओके, नेझल बोन, अप्पर लॅटरल कार्टिलेज, नेझल सेप्टल कार्टिलेज, मिडल क्रस्ट, हे फक्त नोजची त्यांनी हे दिली, बाकी काय. नोज, एक्सटर्नल नोज इज मेड अप ऑफ द नेझल बोन, अँड हा नेझल बोन इथपर्यंत आणि मग कार्टिलेज. अँटिरियर पार्ट कार्टिलेज, हा जो अँटिरियर आहे कार्टिलेज न बनलाय, पोस्टिरियर बनलाय तो बोन न बनलाय. इट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स बाय द सेप्टम. मध्ये एक सेप्टम असतं, त्याच्यातून तो 2 पार्ट मध्ये 2 नॉस्ट्रिल्स बनतात. इट हॅज मेनी नेझल प्रोजेक्शन्स, एअर बॉर्न वॉर्म ड्यू टू द इरेग्युलर पाथवे. नेझल प्रोजेक्शन्स असतात आत, आणि आपण बाहेरून घेतलेली थंड हवा जरी आपण बाहेरून घेतली श्वासामध्ये तर ती एअर काय केली जाते, या इरेग्युलर पाथवे मधनं वॉर्म केली जाते. एकदम थंड हवा नाकात जाऊन चालत नाही, तर ती इरेग्युलर पाथवे मुळे वॉर्म केली जाते. नाकामध्ये हेअर्स असतात, हेअर्स मुळे काय होतं, प्रिव्हेंट डस्ट पार्टिकल्स अँड अदर इम्प्युरिटीज. ओके, हेअर काय करतात, डस्ट पार्टिकल्स अँड अदर इम्प्युरिटीज प्रोटेक्ट करतात, प्रिव्हेंट करतात. म्युकस काय काय म्हणजे नोज मधनं काय काय होतं बघा, इरेग्युलर पाथवे असल्यामुळं एअर जी आहे वॉर्म केली जाते. हेअर असल्यामुळं काय होतात की मोठे मोठे कण आहेत ते गाळले जातात तिथेच. ओके, प्रिव्हेंट डस्ट पार्टिकल्स अँड अदर इम्प्युरिटीज. त्यानंतर जे म्युकस सिक्रिशन असतं नाकामध्ये त्याच्यामुळे काय होतंय, तर एअर मॉइश्चर केले जाते, ड्राय एअर जात नाही आत. मॉइश्चर द एअर ऑल्सो डस्ट अँड बॅक्टेरिया स्टिक हिअर, इट इज द ऑर्गन ऑफ द सेन्स. ओके, म्हणजे एवढं नोजचं काम आहे. पूर्ण आपला ऑक्सिजन जो आपण हवा जी आत घेतो ते मॉइश्चर करायचं, त्याच्या धुळी ऍलर्जी पासून त्याचं प्रोटेक्शन करायचं, ती एअर वॉर्म करायची, मॉइश्चर करायची, हे सगळं काम नोजच्या थ्रू होतं. त्यामुळे नोज खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, मेन पार्ट आहे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमचा. ओके, आणि सेन्स ऑर्गन आहे हा माहितच आहे आपल्याला. योगिक कॉन्सेप्ट अशी रिलेटेड आहे इडा आणि पिंगला. जसं मॉडर्न मेडिसिन काय म्हणते की दोन्ही मधून सेमच श्वास घेतला जातो, सेमच श्वास बाहेर केला जातो. पण योगिक पॉइंट ऑफ व्ह्यू न आपण बघितलं तर इडा आणि पिंगला नाडी हे वेगळं मानलेलं आहे. म्हणजे इडा नाडी आणि पिंगला नाडी, म्हणजे लेफ्ट न घेतलं तर इडा, राईट न घेतलं तर पिंगला, आणि मधून घेतलं तर
फोन आला. आणि इडा नाडी, पिंगला नाडी आणि मधली जी जाते ती सुषुम्ना नाडी. तर इडा आणि पिंगला नाडीवर आपला पूर्ण प्राणायाम डिपेंड आहे ना. सूर्यभेदी प्राणायाम तुम्हाला नाव ऐकून माहित असतील तर सूर्यभेदी प्राणायाम फक्त जर सर्दी वगैरे असेल किंवा शरीरामध्ये हीट निर्माण करायची असेल तर आपण सूर्यभेदी प्राणायामचा करतो. जर आपल्याला शरीरामध्ये पूर्ण थंडाई निर्माण करायची असेल, उष्णता आहे खूप बाहेर, तर तुम्ही चंद्रभेदी प्राणायाम करू शकता. किंवा हाय बीपी असेल तर त्यावेळी चंद्रभेदी प्राणायाम करू शकता. त्यानंतर तुमचं कुठले शीतली प्राणायाम करू शकता, सितकारी प्राणायाम करू शकता. तर आपला सगळा जो कॉन्सेप्ट आहे तो इडा आणि पिंगलावर डिपेंड आहे. ओके, इडा आणि पिंगला नाडी ऑल्सो नाडी शुद्धी प्राणायाम त्याच्यावर डिपेंड आहे. आपण तो कॉन्सेप्ट घेणार आहोत नंतर. आता तुम्हाला फक्त बेसिक सांगितलं. त्यानंतर पॅरानेझल सायनसेस आहेत. सायनसेस आहेत आपल्या नोज मध्ये. आता इथे डायग्राम मध्ये तुम्हाला कळेल, हे जे आहेत इथे जे आहेत हे फ्रंटल सायनसेस म्हणतात. ओके, त्यानंतर हे जे आहेत गालावर कधी कधी सायनस खूप हे झालं की इथे दुखतं बघा. इथे काय दुखतं, हे मॅक्झिलरी सायनस मध्ये जास्त म्युकस भरल्यामुळे हे मॅक्झिलरी सायनसेस दुखतात. कधी कधी इथं दुखतं म्हणजे इथं फ्रंटल सायनसेस मध्ये म्युकस जास्त भरलेला असतो, मॅक्झिलरी सायनसेस मध्ये भरलेला असतो. इथं दुखतं तर इथे स्फिनॉइड सायनसेस असतात, तर स्फिनॉइड सायनसेस मध्ये भरलेला असतो. आणि कधी कधी इथमॉइड सायनस. तर 4 प्रकारचे सायनसेस, मॅक्झिलरी, इथमॉइड, फ्रंटल अँड स्फिनॉइड. ओके, covered by the mucous membrane, cold sinusitis, rhinitis, inflammation of the mucous membrane. जे आपण म्हटलो की सायनसचं इन्फेक्शन होतं, सायनुसायटिस होते. म्हणजेच काय होतंय तर त्या सायनसच्या म्युकस मेम्ब्रेनला इन्फेक्शन होतं, इन्फ्लमेशन होतं. जे सायनसेस आहेत, सायनसेस म्हणजे काय आहेत, एक हॉलो भाग असतो आपल्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये काय होतं की त्या जे म्युकस मेम्ब्रेन त्याला कव्हर असतात त्याला इन्फ्लमेशन होतं. हे इन्फ्लमेशन झाल्यामुळे सायनुसायटिस होतं, कोल्ड होतं, सायनुसायटिस होतं, रायनायटिस होतं. तर याच्यामध्ये आपली जी जलनेती आहे त्याचा खूप चांगला उपयोग केला जातो. आपल्या आता करोनामध्ये वगैरे मध्ये सुद्धा बघा की जलनेतीचा खूप जणांना उपयोग झाला होता. तर हे क्लिअर दिस सायनसेस. दिस इज ऑल्सो रेझोनेटिंग चेंबर फॉर द स्पीच. स्पीच साठी रेझोनन्स निर्माण करण्यासाठी सुद्धा या पॅरानेझल सायनसेसचा उपयोग होतो. हेड फील लाईट ड्यू टू दिस कॅव्हिटीज. नाहीतर जड जड जर झालं असतं की नाही आपलं हेड, तर कॅव्हिटीज असल्यामुळे काय होतं आपल्याला लाईट फील होतं या पॅरानेझल सायनसेस. फॅरिंग्स. आता फॅरिंग्स म्हणजे काय बघा, ही जी थ्रोट आहे ही फॅरिंग्स म्हणून येते. नेझोफॅरिंग्स, फोरोफॅरिंग्स आणि हायपोफॅरिंग्स 3 मिळून फॅरिंग्स बनते. फॅरिंग्स इज द ट्युब्युलर इन स्ट्रक्चर, 12 to 14 सेमी लॉंग. Pharynx divided into 3 parts: nasopharynx, oropharynx, and laryngo-oropharynx are the hypopharynx. त्यालाच हायपोफॅरिंक्स म्हणतात, खालची जी आहे. नेझोफॅरिंक्स म्हणजे काय, नेझल कॅव्हिटीशी रिलेटेड जो नेझल नोजच्या माग बरोबर जी पाईप येते ती नेझोफॅरिंक्स येते. ओके, ओरोफॅरिंक्स म्हणजे ओरल कॅव्हिटीच्या बरोबर माग जी येते ती ओरोफॅरिंक्स. एवढं लक्षात ठेवायचं. नेझो म्हणजे नोजच्या माग जी पाईप येणार ती नेझोफॅरिंक्स. ओरो म्हणजे ओरल कॅव्हिटीच्या मागे येणार ती ओरल फॅरिंग्स. आणि लॅरेंजिओफॅरिंग्स म्हणजे काय, लॅरिंग्सच्या मागे जी येणार ती लॅरेंजिओफॅरिंग्स किंवा हायपोफॅरिंग्स. म्हणजे हायपो म्हणजे काय, कधी हायपो शब्द आला की खालती, हायपर शब्द आला की वरती. ओके, तर हायपो खालती जी येते ती हायपोफॅरिंग्स. 3 पार्ट कळले फॅरिंग्सचे, नेझोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स आणि लॅरेंजिओफॅरिंग्स. 7 ओपनिंग्स होतात. हे योगा पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. 7 ओपनिंग्स इन द फॅरिंग्स, 2 नेझल ओपनिंग्स. ओके, या फॅरिंग्स मध्ये 7 ओपनिंग होतात. 2 नेझल झाले. त्यानंतर नोज आणि कानच्या मध्ये एक ट्यूब असते बघा, युस्टेशन ट्यूब. ज्यावेळी आपल्याला सर्दी असते त्यावेळी कान आपला बंद बंद होतो. का होतो तर नोज आणि कानाच्या मध्ये एक ट्यूब असते, युस्टेशियन ट्यूब. त्याच्यामध्ये जर म्युकस जमा झाला तर त्याच्यामुळे आपल्याला कान असा बंद, कानाला असं हे झाल्यासारखं होतं, ते त्याच्यामुळे होतं. तर ती 2 युस्टेशियन ट्यूबचं जे ओपनिंग आहे ते सुद्धा फॅरिंग्स मध्ये होतं. 2 नेझलचं सुद्धा ओपनिंग फॅरिंग्स मध्ये होतं. माउथचं, ओरलचं ओपनिंग तर तिथं होतच आहे. लॅरिंग्सचं ओपनिंग पण तिथूनच होतं आणि इसोफिगसचं पण, म्हणजे जे फूड पाईप आहे
त्याचं ओपनिंग सुद्धा तिथून होते. आता आपण हळूहळू पुढे पुढे बघेल ना, हे जरासं कन्फ्युजिंग असतं, पण हळूहळू तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम दोन्ही शिकवल्या की तुम्हाला त्याची जागा हळूहळू कळायला लागेल. ओके, हे फ्रंट साइडला असतात. तर नेझल ओपनिंग, लॅरिंग्स म्हणजे काय? लॅरिंग्स म्हणजे आपली व्होकल कॉर्ड, ज्यातून आपण आता बोलतोय, व्होकल कॉर्ड ज्याच्यातून आपला आवाज येतोय, ती लॅरिंग्स. ओके, आता पुढे येणार आहे आपलं लॅरिंग्स. टू नेझल ओपनिंग, Okay. टू युस्टॅशियन ट्यूब्स, माउथ, लॅरिंग्स आणि इसोफेगस म्हणजे फूड पाईप. ओके, आता लॅरिंग्स बघा. लॅरिंग्स लाईज इन फ्रंट ऑफ फॅरिंग्स, म्हणजे फॅरिंग्स मागच्या बाजूला असते, नेझल कॅव्हिटीच्या मागे, ओरल कॅव्हिटीच्या मागे आणि लॅरिंग्सच्या मागे पूर्ण फॅरिंग्स असते आणि फॅरिंग्सच्या समोर लॅरिंग्स येते, म्हणजे ज्याच्यातून आपला हा व्होकल कॉर्ड येतो. व्होकल कॉर्ड शब्द ऐकला ना, दॅट इज लॅरिंग्स, म्हणजे ज्याच्यातून आपला आवाज येतो. लॅरिंग्स लाईज इन फ्रंट ऑफ द फॅरिंग्स. द एअर इनहेल्ड फ्रॉम द नोज passes from the pharynx to the larynx and then down to the trachea. ओके, कशी प्रोसेस होते? पहिला एअर आपण नोज मधून घेतो, नंतर तो नोज थ्रू फॅरिंग्स मध्ये जातो, फॅरिंग्स मधून तो एका ह्याच्याद्वारे लॅरिंग्स मध्ये जातो आणि लॅरिंग्स मधून तो ट्रॅकिया मध्ये जातो. ओके, अप्पर साइड ऑफ द लॅरिंग्स टंग लाईक प्रोजेक्शन स्ट्रक्चर इज कॉल्ड द इपिग्लॉटिस. हा तुम्हाला तुम्ही आ करून बघितला ना, ते कसा इपिग्लॉटिस सारखा दिसतो बघा हा भाग. That is called the epiglottis. टंग सारखं एक छोटंसं दिसतं, तुम्ही जीभ बाहेर काढून बघा, टंग सारखं छोटंसं दिसतं, that is called the epiglottis, which closes larynx during swallowing. Closing the larynx. पडजीप म्हणतो ती का? पडजीभ म्हणतात ती, करेक्ट. Closing the larynx, food passes into the esophagus only and not in the air passage. तर याच्यामध्ये बरोबर होतं, फूड इसोफेगस मध्ये जाऊन इसोफेगस मध्ये जायला पाहिजे, ते ह्याच्यामध्ये गेले की आपण जो ठसका येतो म्हणतो बघा, तर त्याचं क्लोजर व्यवस्थित झालं नाही तर. म्हणून तर म्हणतात जेवताना सावकाश जेवा, हळूहळू चावा, जेवताना बोलू नका, नाहीतर काय होऊ शकतं, ते प्रोसेसमध्ये डिस्टर्बन्स येऊ शकतो आणि जेवताना घास व्यवस्थित लॅरिंगचा तो पडदा व्यवस्थित बंद न झाल्यामुळं जेवण एअरच्या ह्याच्यामध्ये ट्रॅकियामध्ये जाऊ शकतं आणि मग ती आपल्याला उलटीची भावना येते किंवा तो जो कण आहे तो बाहेर फेकला जातो. ओके, लॅरिंगचे फंक्शन काय आहे? फोनेशन म्हणजे व्हॉइस प्रोडक्शन करतो, रेस्पिरेशन, ऍडजस्ट ग्लॉटिस अपर्चर आणि स्वॅलोइंग, हे 3 कामं आहेत. स्वॅलोइंग मध्ये सुद्धा ते उपयोग करतं, व्हॉइस पण निर्माण करतं आणि रेस्पिरेशन मध्ये, कारण फॅरिंग्स मधून पुन्हा लॅरिंग्स मधून मग ते खाली जातं ना ट्रॅकियामध्ये, तर त्याच्यामध्ये सुद्धा लॅरिंगचा रोल आहे. हा ट्रॅकिया म्हणजे आता फॅरिंग्स लॅरिंग्स वरून खाली जो येतो, आता हा लॅरिंग्स आला आहे ना, ह्याच्या बरोबर मागं फॅरिंग्स असतं, लॅरिंग्स पुढे असतो, व्होकल कॉर्ड पुढे असते आणि मागं फॅरिंग्स असते आणि ह्याच्यातून जो खाली जातो हा जो भाग आहे हा ट्रॅकिया. इट इज द कंटिन्युएशन ऑफ द लॅरिंग्स, 10 to 12 semi long, 1.5 to 2 semi wide, composed of 16 to 20 C-shaped rings of the cartilages and tissues. हे जे आहेत हे 16 to 20 कार्टिलेजेस, हे असे असतात, त्याच्यावर कार्टिलेजेस मागून ओपन आहेत, ही पुढून असे कार्टिलेजेस आहेत. ओके, कंपोज्ड ऑफ 16 to 20 सी शेप्ड आहेत ते असे, असा सी. Okay, composed of 16 to 20 C-shaped rings, cartilages and tissues. Incomplete rings keep the trachea always open and prevent it from compressed. Okay, ते इनकम्प्लीट आहेत ना, C-shaped आहेत, फुल अशा त्याला हे नाहीये, त्याच्यामुळे काय होतंय, कॉम्प्रेस होण्यापासून वाचवलं जातं, कारण श्वास घेतलं सोडलं त्याला थोडीशी स्पेस पाहिजे ना, ती प्रिव्हेंट केली जाते. Between 2 rings, muscle tissue present, so pressed up and down like spring सारखं काम करतो ते. Cilia on the surfaces of the epithelial cells move the mucus superiorly towards the pharynx, cough reflex, warming, humidifying, ही सगळी कामं ट्रॅकिया करतो. ब्रॉन्का अँड ब्रॉन्क्युल्स, आता इथून बघा, हा जो मेन आहे लॅरिंग्स कडून जी कंटिन्युएशन ही झाली ती ट्रॅकिया. ओके, ट्रॅकियातून ह्या 2 ब्रांचेस निघाल्या, एक राईट लंग मध्ये गेली, एक लेफ्ट लंग मध्ये गेली, तर ह्या 2ना काय म्हणायचं? ब्रॉन्का आहे. ओके, आणि मग ह्याचे जे छोटे छोटे गेले हे ब्रॉन्क्युल्स.
मग त्याच्यामध्ये प्रायमरी ब्रॉन्क्युअल, सेकंडरी ब्रॉन्क्युअल, टर्शरी ब्रॉन्क्युअल, छोटे छोटे जे होत जातात त्याचे नावं दिलेली आहेत. पण हे मेनली लक्षात ठेवा, जी लॅरिंग्स कडून कंटिन्युएशनला गेली ही ट्रॅकिया आहे. ट्रॅकियाचे दोन पार्ट्स मध्ये डिव्हिजन झालं, राईट मध्ये आणि लेफ्ट मध्ये. राईट मध्ये 3 मध्ये डिव्हिजन झालेलं आहे. राईट मध्ये ब्रॉन्काय आणि लेफ्ट मध्ये सुद्धा ब्रॉन्काय दिलेले आहेत आणि त्याचे मग पुन्हा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी ब्रॉन्काय झालेले आहेत. Trachea divides into two branches, left and right. Left further divided into 9 smaller tubes, and a right branch divides into 10 smaller tubes. And these are called the primary bronchi. Then smaller secondary bronchi, tertiary bronchi, then terminal bronchioles. Then millions of terminal bronchioles conduct air to alveoli of the lungs. Okay. ह्याच्यातून जातं एअर, इकडून गेली, इकडून राईटला गेली, लेफ्टला गेली, त्याच्यातून 9, 10 मध्ये गेली, तिथून छोट्या ब्रॉन्क्युअल्स मध्ये गेली, ब्रॉन्क्युअल्स मधून अल्व्हिओलाई मध्ये गेली, मग तिथं एअरचं एक्सचेंज झालं आणि मग ऑक्सिजनेटेड एअर बाहेर आली आणि पुन्हा मग या ब्रॉन्क्युअल्स मधून इकडून गेली, ट्रॅकियातून गेली, लॅरिंग्स मधून गेली आणि पुन्हा नोज मधून बाहेर आली. ओके, असं याची प्रोसेस होते. अल्व्हिओलाई हे आपण जे म्हणतेलं बेसिक अँड स्मॉलेस्ट अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टीम काय आहे? अल्व्हिओलाई. त्यालाच एअर सॅक असंही म्हणतात. द इन्फिरियर ऑफ द लंग इज मेड अप ऑफ द स्पॉन्जी टिश्यू कंटेनिंग मेनी कॅपिलरीज अँड अराउंड 30 मिलियन टायनी सॅक्स कॉल्ड द अल्व्हिओलाई. याच्यामध्ये खूप सारे हे बघा, हे असे बनवून हे छोटे 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 बनवून हे सगळे यातले एक स्ट्रक्चरल जे युनिट आहे अल्व्हिओलाई. आणि याच्यामध्ये 30 मिलियन टायनी कॅपिलरीज, 30 मिलियन सॅक्स असतात जे कॅपिलरीजने वेढलेले असतात. अल्व्हिओलाई आर इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ द ब्लड कॅपिलरीज. ओके, या ब्लड कॅपिलरीशी नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये असतात. आपण मगाशी पण बघितलं. एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस बिटवीन द एअर इन द अल्व्हिओलाई अँड द ब्लड इन द कॅपिलरीज अराउंड द अल्व्हिओलाई. ओके, आणि इथंच या कॅपिलरीज आणि अल्व्हिओलाई मध्ये एक्सचेंज होत असतात. ओके, लंग्स आता हे आहे ते कळलं ना तुम्हाला. फॅरिंग्स मागं आहे, नोज आलं, नोज वरून फॅरिंग्स मध्ये गेलं, फॅरिंग्स मागं आले, फॅरिंग्सला जोडलं लॅरिंग्स, लॅरिंग्स मधून खाली आलं ट्रॅकियातून 2 निघाले ब्रॉन्काय, आणि ब्रॉन्काय मधून पुन्हा याचे ब्रांचेस झाले राईट मध्ये आणि लेफ्ट मध्ये वेगळे वेगळे झाले. ओके, आता अल्व्हिओलाई जे आहे ते 30 मिलियन्स ते बोथ ऑफ द लंग्स की सिंगल? नाही, बोथ ऑफ द लंग्स. ओके, एक अर्ध टेनिसचं जर इतके कॉम्पॅक्टेड असतात की टेनिसचं ते पूर्ण ग्राउंड त्या अल्व्हिओलाने भरू शकतं, पण ते आपल्या शरीरामध्ये एवढे कॉम्पॅक्ट मध्ये ठेवलेले आहे. ओके, lungs are cone shaped sponge like organs placed in the thoracic cavity. हे जे lungs आहेत ते lungs 600 to 700 grams, length 20 to 24 सेमी. कलर हाचा जो आहे हा पिंकिश कलर असतो. 2 आहेत राईट आणि लेफ्ट. राईट लंग डिवायडेड इंटू 3 लोब्स. 3 लोब्स मध्ये डिवाइड केलाय. हा अप्पर लोब, मिडल लोब आणि लोअर लोब असा असतो. हे तुम्हाला एक्सरे वगैरे मध्ये उपयोगी पडतं. तुम्हाला काय एवढं याचं इम्पॉर्टन्स नाही. हा अप्पर लोब आहे, हा मिडल लोब आहे, हा लोअर लोब आहे आणि हा जो लेफ्ट आहे याच्यामध्ये 2च असतात, अप्पर लोब आणि लोअर लोब. ओके, त्यामध्ये मिडल लोब नसतं. ह्याच्यामध्ये 2च का होतात सांगा? कारण हार्ट इकडच्या बाजूला जातो ना, त्यामुळे हे फक्त 2 लोब मध्ये डिवाइड होतं आणि हे राईट जे आहे ते 3 लोब मध्ये डिवाइड होतं. लोब्स आर सेपरेटेड बाय द फिशर. ह्याला काय म्हणायचं? हे फिशर असं म्हणतात. Okay, the area between the lungs is called the mediastinum where heart is situated. या 2 लंग्सच्या मध्ये हार्ट सिच्युएटेड असतं आणि तो जो एरिया आहे 2 लंग्सच्या मधला जो एरिया आहे तोला मेडियास्टिनम म्हणतात आणि त्याच्यामध्ये हार्ट सिच्युएटेड असतं. ओके, ते मेडिकल शब्द आहे. प्लुरा, 2 कव्हरिंग मेम्ब्रेन्स अटॅच टू द लंग्स आर कॉल्ड द प्लुरा. जसं हार्टला आपल्या बाहेरच्या कव्हरिंगला आपण काय म्हटलं? पेरिकार्डियम किंवा इपिकार्डियम म्हटलं, तसं लंग्सला सुद्धा एक कुठला तरी कव्हरिंग प्रोटेक्ट करतं, तर त्याला काय म्हणतात? 2 कव्हरिंग मेम्ब्रेन असतं, दॅट इज कॉल्ड द प्लुरा.
इनर लेअर इज अटॅच टू द लंग्स अँड द आउटर लेअर लाईज इन द thoracic कॅव्हिटी. याच्यामध्ये जसं आपण हार्ट मध्ये सुद्धा बघितलेले दोन असतात लेअर, विस्लर लेअर आणि परायटल लेअर. तसंच लंग्स मध्ये दोन लेअर असतात. इनर लेअर ऑफ द लंग ती लंगला अटॅच असते आणि आउटर लेअर जी असते ती thoracic कॅव्हिटी मध्ये असते. The sticky serous fluid present in this layer enables the lungs to contract and relax properly, also preventing friction between them during the breathing. Breathing करताना फ्रिक्शन व्हायला, आपण ब्रीदिंग करतोय तर फ्रिक्शन होण्याचे चान्सेस असतात, तर ते होऊ नये म्हणून त्या ह्याच्यामध्ये एक सिरस फ्लुइड सिक्रेट होत राहतं आणि त्याच्यामुळं काय होतं की फ्रिक्शन जे आहे ते होत नाही. The serous fluid is secreted epithelial cells of the membrane. In some infectious diseases like TB, pneumonia, this serous fluid get infected. म्हणून ते इन्फेक्टेड झालं तर वेगवेगळे डिसीजेस होतात. ओके, आपण मला वाटते बेसिक करून थांबूया. मसल सुद्धा आपण नेक्स्ट टाइम करू, कारण मग पुन्हा त्याच्याशी रिलेटेड पुढचं आहे ते पुन्हा समजायला अवघड जाईल. ओके, तर तुम्हाला बेसिक कळाले काय काय आहे रेस्पिरेशन मध्ये. नोज पासून ते खाली अल्व्हिओलाय आणि प्लुरा पर्यंत त्यांनी दिलेलं आहे. नोज पासून, नोज मध्ये आपली नेझल कॅव्हिटी आपण बघितली, पॅरानेझल सायनसेस बघितले, त्याच्यानंतर फॅरिंग्स आलं. फॅरिंग्स मध्ये 7 ओपनिंग्स होतात. ओके, ते आपल्या योगिक पॉइंट ऑफ व्ह्यू न ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर इडा पिंगला नाडी बघितली. आपली नोज जी आहे, नोज एकच नोज मानलं जातं मॉडर्न सायन्स नुसार, परंतु योगिक पॉइंट ऑफ व्ह्यू इडा नाडीनं श्वसन वेगळं होतं, पिंगला नाडीचं श्वसन वेगळं होतं असं मानलं जातं. त्याच्यानंतर आपण गेलो फॅरिंग्स मध्ये जातो. फॅरिंग्स मध्ये 7 ओपनिंग झाले. त्यानंतर तिथून एका ओपनिंग थ्रू लॅरिंग्स मध्ये गेलं. लॅरिंग्स मधून ते ट्रॅकिया मध्ये गेलं. ट्रॅकिया मधून ते खालती लंग्स मध्ये 2 मध्ये डिवाइड झाले. ब्रॉन्काय मध्ये एकामध्ये 10 ब्रांचेस झाले, एकामध्ये 9 ब्रांचेस झाले. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ब्रॉन्क्युअल्स झाले. त्यानंतर बेसिक अँड स्ट्रक्चरल युनिट आपण जे बघितलं ते अल्व्हिओलाय बघितलं. त्याच्यानंतर लंगची प्रोटेक्ट करणारं जे आहे ते प्लुरा बघितलं, की प्लुरा काय काम करतं ते एक बघितलं. कळले, बेसिक हे स्ट्रक्चर आहेत आपले रेस्पिरेटरी सिस्टमचे. जसे आपण हार्टचे बघितले, राईट एट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट एट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल, तसे हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहेत नोज पासून लंग्स पर्यंत ते सगळे रेस्पिरेटरी सिस्टम आहे. ओके, चार्ट का ठीक आहे. मग आपण नेक्स्ट टाइम पासून पुढचं चालू करू. रेस्पिरेशन काय आहे, कसं होतंय, काय आहे ते. ओके ओके you. ओके, थँक्यू. आणि मी आज पाठवून देईन, आज किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत पाठवून दोन्ही देईन लास्ट ते. टाइमचं आणि हे हा, पण. आणि हे पाठवून देईन आणि मग तुम्ही ते एकदा वाचून घ्या आणि मग काय शंका असतील तर विचारता येतील. ओके, येस. ओके, थँक्यू. थँक्यू. Okay, ma'am.